त्या वच्छीचा, तिच्या घोवाचा आणि त्याच्या झिलाचा मुंडक्या वाया माका. आपल्यावर संजीवनी पाटील मॅम आहेत. साला हा अण्णा नाईक आहे ना, हा पुरुष आहे ना, जो हा पुरुष हा हरामी आहे, हा नालायक पुरुष आहे. हा स्वतः बाईला, स्वतःच्या लग्न झालेल्या बायकोला बायको म्हणत नाही. हा परत दादागिरी करतोय आणि माझ्या मुलाला मारायला आलाय. ईसा तिसाची काठी मधी काय हळदीची वाटी, ही ग हळद कोण लावी, ही ग हळद कोण लावी. जेव्हा तुम्ही तिथे काम करत होता तेव्हा तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता? भोपळा फोडणं, बावल्या तयार करणं, चेटूक करणं, हे तर सगळं वच्ची करत होती त्या घरावर. ते सगळं केलेलं आहे आणि आम्ही जंगलात रात्रीचं असायचो. आजी होती ना, आजी, ती त्याला बोलायची इकडे जाऊ नको, त्या पाळण्यावर बसू नको, थैसर एक बाई येतात मोकळे केस ठेवून आणि ती बसता. आम्ही दोघी जणी बरोबर त्या पुलावरनं चालत गेलो आणि आलो आणि रात्री माझी वहिनी एका ठिकाणी अशी बसूनच होती बराच वेळ. तर ते असं 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 आणि तिचा आवाज चेंज झाला ना भाई, ती वेगळ्याच आवाजात बोलायला लागली. तुला कोणाचं वाईट करायचं असेल किंवा जर तुझा तळतळाट तुला एक्सप्रेस करायचा असेल ना, तर जमिनीवर हात आपटतात असे त्याच्या नावाने. माझ्या समोर मी बघितलेलं आहे. राखणदार हा प्रकार आहे ना, माहिती आहे ना, हो. ऐकलं असेल ना. हो, हो. राखणदार देवचार, असतो, जागेवाला. देव असतात. तर ते राखणदार त्यांच्या रस्त्यात यायचं नसतं. त्यांची रस्ता असतो त्यांचा जाण्या येण्याचा, तिथे घाण करायची नसते. स्थानदेवता बोलतात त्याला, ग्रामोदेवता आपली कुलदेवता आहे, ग्रामदेवता आहे, वास्तुदेवता आहे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा आपला एपिसोड आहे, तो जरी नवीन असला तर आजचे जे आपले पाहुणे आहेत त्यांना तुम्ही मला वाटतं बऱ्याच वेळा स्क्रीनवर पाहिलं असेल. मला आता त्यांना इंट्रोड्यूस करून देण्याची गरज नाही आहे, तुम्ही त्यांना ऑलरेडी ओळखत असाल. आपल्यावर संजीवनी पाटील मॅम आहेत. मॅम, कसे आहात तुम्ही? नमस्कार. भंकस पॉडकास्ट तुम्हाला शुभेच्छा ऐकतात. त्याच्यामध्ये तुम्ही संजीवनी पाटीलला बोलवलंय आज. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात. आणि मला तर तुमचं म्हणजे कोर मेमरी म्हणजे मला असं आठवतं की मी कॉलेजमध्ये असेन किंवा शाळेत असेन आणि आम्ही रोज रात्री म्हणजे आई जरी ओरडत असली तरी आम्ही ती सिरियल, ते तुमची याची रात्रीच खेळ चालले, ती बघायचो. आणि त्यात तुमचा जो डान्स होता तो अजूनपर्यंत म्हणजे मला वाटतं माझ्याबरोबर जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्याही तो डोक्यात असा फिट झालाय आणि तुमची एक वेगळीच कल्ट ऑडियन्स बनत गेली आहे. म्हणजे त्यानंतर त्यात काही ॲक्टर्स असतील ते आहेत, पण तुमचा जो रोल होता तो अजूनही लोकांच्या म्हणजे डोक्यात आहे. आणि जे तुम्ही त्यात ॲक्ट केलेलं आणि ज्या प्रकारे तुम्ही ती भूमिका मांडली होती लोकांना ते प्रचंड आवडली. आता आपण येऊया आपले जे ऑडियन्स आहे, तर त्यांचं एक फेवरेट टॉपिक आहे. म्हणजे मला वाटतं त्याची सुरुवात कुठे ना कुठे तुम्ही लोकांनीच केली आहे, रात्रीच खेळ चालेपासून. तर मला तेच विचारायचं होतं की जेव्हा तुम्ही तिथे काम करत होता तेव्हा तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता सेटवरचा? मी ती सिरियल करत होते. मी उलट निगेटिव्ह कॅरेक्टर होते त्या सिरियल मधली. भोपळा फोडणं, बावल्या तयार करणं, चेटूक करणं, हे तर सगळं वच्ची करत होती त्या घरावर. कापड फाडून दिलं एकदा, घरातलं शर्ट वाळत घातलेली असतात बाहेर, त्यातलं एक कपडा चोरला, मग केसच काढून घेतले कोणाचे बोलता बोलता, आणि मग त्याच्यावर जादूटोणा वगैरे, स्मशानात जाऊन वगैरे करते ती. ते सगळं केलेलं आहे आणि आम्ही जंगलात रात्रीचं असायचो. राजू सर, आम्ही, आमची सगळी टीम जंगलात असायचो आम्ही रात्री 1:30 वाजेपर्यंत. अशी भीती नाही वाटली त्यावेळी? नाही, काय माहिती नाही रे, भीती. लाईट्स असायच्या सगळीकडे मोठ्या लाईट्स आणि भरपूर लोक असायची, टीम असायची ना. पण तिथेच तू इमॅजिन कर, तू गेलायस एकटा, काही आजूबाजूला लाईट्स नाही आहेत, कोणी तुझ्यासोबत नाही आहे, तू एकटाच आहेस, मेलाच ना कर्माने. तू ती भावना आहे शेवटी, कळतंय तुला? म्हणजे जर देव आपण म्हणतो इट्स अ बिलीफ, पाहिला नाही आहे कोणते, इट्स अ बिलीफ, इट्स अ विश्वास. तसंच जसा देव आहे तसं दानव आहे.
खरं आहे तिथे खोटं आहे, रात्र आहे तिथे दिवस आहे. बरोबर, मीठ आहे तिखट आहे तिथे गोड आहे. तसंच ही शक्ती आहेच, असणारच आहे. पण एकटं असताना घाबरतो ना कधी कधी. आपण दिवसभर मस्त राहतो, आपण रात्र झाली ना गावच्या ठिकाणी जास्त होतं. तुझा दिवस कसा पण जातो, पण एकदा का संध्याकाळ झाली तर की असं वेगळंच मन होतं बघ आपलं तयार. आपल्याला एक वेगळ्या प्रकारची भीती नाही म्हणता येणार. म्हणजे दिवसभर ज्या सिच्युएशनमध्ये असतो ना आपण, किंवा ज्या अशा ह्याच्यात असतो, ती रात्र झाल्यावर ना हळूहळू ती कमी होत जाते. पण जेव्हा सिरियलमध्ये तू मला काय विचारलंस, तुम्हाला कधी तिथे जाणवलं नाही का तसं काय? पण जेव्हा सिरियलमध्ये मी एका कॅरेक्टरमध्ये असते ना, तेव्हा संजीवनी तिथे नसते. मी तरी अनटॉकिंग अबाउट माय सेल्फ. तर वच्ची हे कॅरेक्टर असं होतं ना, मला असं वाटतं पर्सनली, की ती स्वतः देवदेवस्की करणारी होती. ती स्वतः कोणालाही घाबरणारी नव्हती. जिच्या घरचं कोण पाणी सुद्धा पित नव्हतं, अशी बाईला भूत का दिसे? जी स्वतः भूताशी बोलायची दाखवलंय आपण. ती बाई भूताला घाबरे नाही. पण संजीवनीला कधीच नाही तसला अनुभव आला. भीती वाटायची. मी तसं बघायला गेलो तर खूप घाबरी आहे. मी भूताचे सिनेमे वगैरे बघताना असं असतं थोडंसं. तो गेला का भूत, मग बघते, मग पुढची कॉन्टेंट तर असेल तर समजून घेते. आणि एक कॉन्टेंटमध्ये मला नक्की कळालंय, जेव्हा हे आपण भूताचे सिनेमे पाहतो ना, एखादी गोष्ट काहीतरी होऊन गेलेली असते वाईट ना, म्हणून ती पुढे जाऊन परत म्हणजे ती त्याला बाधते. ती बातते. कारण आत्ता माझ्या बघण्यात एक सिनेमा आलेला, त्याच्यामध्ये असं वाटतं यार ह्यालाच का ती बाई दिसतेय, ह्यालाच का ती मूल दिसतंय. तर त्याच्या जेव्हा पूर्वी तो खूप तरुण होता, तेव्हा त्या बाईला त्याने फसवलेलं असतं. आणि त्या बाईला गरज राहिलेलं त्याला माहीतच नसते ती, म्हणजे त्या मुलीला. आणि तिचं लग्न होतं, तिच्या घरातले कसं तरी करून तिचं लग्न करतात, हे करतात, ॲबोर्ट करतात. आणि मग हा मोठा कोणतरी माणूस होतो, एवढा रिच होतो की बाप रे बाप. पण तो सगळं विसरलेला असतो. आणि जेव्हा तो त्याच्या उतार वयात असतो माणूस, हे सुद्धा आपण म्हणतो ना, जो बिलीफ आहे तो जोपर्यंत तू धडधाकट आहेस ना, ताकद असते ना रे बाबा, एक झेलायची ताकद असते सगळ्याच गोष्टी. आपलं शरीर पंचतत्वानी बनलंय. मग ते इम्बॅलन्स झाला तर कुठे ना कुठे ते दिसणारच आहे तुला, त्याचे परिणाम भोगावेच लागणार आहेत. तर ते सुद्धा कधी हवी होतं, ती सुद्धा सिच्युएशन वाईजच हवी होतं तुमच्यावर कुठली गोष्ट. त्यामुळे असं वाटतं की कर्म सुद्धा खूप महत्वाचे आहेत तुमच्या आयुष्यात. कर्मा स्पीक्स बोलतात ना ऑलवेज. तर तुम्ही जे पेरता, आता मला सांग, मी आंब्याची कोय लावली तर आंबाच येणार आहे, त्याला चिकू नाही येणार. अगदी बरोबर. तर मग ह्या बिलीफच्या गोष्टी आहे. एक चायवाला दादा होता, जे युपी कडचे होते, अच्छा. वारले. हो, चायवाले दादा वारले. तर त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे तिथे नंतर वारल्यानंतर अशी एक बोलाबोली चालू झाली, की एक ठिकाण होतं जिथे त्यांना स्टे होता. तिथे पुढे जाऊन एक असं जागा होती जिथे त्यांनी तिथे जाऊन वॉशरूम कधीच करायला नको होती. आणि त्यांना सांगून सुद्धा त्या जागेवर ते जायचे. रात्री झोपेत त्यांना काही कळत नसे. पार असतो, प्रत्येक गावी एक पार बोलतात असा. तिथे तू काय, आपण बघ गावी गेलो ना कोकणात, की सांगता ये थैसर जाऊ नको, हा मेल्या घराकडे ये सांज झाली की, नाही तर गुंडगू नको आयसर तैसर असा. खरं सांगते असतंच. आणि ते ना काय ना असं, ते युपीतले होते रे, त्यांना काय त्याचं एवढं भान. आणि काय ए क्या कुछ भी बोलते रहते इनको क्या, मेरे को लगी तो मैं जाएगा ना, ऐसा कुछ असेल त्याच्या डोक्यात तो. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की तिथे तो जायचा म्हणून त्याला काहीतरी झालं, म्हणून तो मेला. धडधाकट माणूस अटॅकने गेला. डॉक्टरकडे न्यायला पण वेळ मिळाला नाही. बापरे. असूच शकतं. आणि मी कोकणात असं आहे नाही म्हणणार, अंधश्रद्धा तर बिलकुलच नाही. कारण कोकणात काही नाही कुठे, आपण इथे राहतो मुंबईत सुद्धा, देव आहे तर दानव आहेच. इट्स बिलीफ. आणि हा तुमचा कर्म आहे. चांगलं पेरा, चांगलं उगवतं. उशिरा का होईना उगवतच. आणि जे तुम्ही करता ना त्याची सगळी नोंद करत असतो देव. तर तिथे काही जणांना अनुभव आले असतील, कोणी बोलले नसतील. मला आला नाही वाईट अनुभव, म्हणजे हॉरर मला कधीच अनुभव. मला भीती वाटते नाही, असं नाही, मी काळोखाला घाबरते.
मग त्या सेटवर पण असं व्हायचं की सेट आहेत, कारण तो वाडाच एवढा भयानक वाटायचा ना, तसं त्याला बनवलं गेलेलं. आणि मला वाटतं तो जो थीम सॉन्ग होता ना, त्याच्यावरूनच ती भीती अशी वाटायची ना. आम्ही पण लागायचो म्हणजे खरंच खूप सुंदर, म्हणजे त्याचं टायटल सॉन्ग म्हणून पार्श्वसंगीत, त्या गाण्याचे बोध, पाचोळा झाला बोळा, बाबा बाबा सई सई. तू विचार कर ना, आज 5-6 वर्षांनी सुद्धा आपण या पॉडकास्टवर रात्रीच खेळ चालेबद्दल बोलतोय, त्याच्या गाण्यांबद्दल, म्हणजे त्याच्या म्युझिकबद्दल, त्याचा तो हॉरर जोन त्याच्याबद्दल बोलतोय आपण. म्हणजे किती तो डोक्यात आहे विचार कर ना आपल्या सगळ्यांच्या तो अजून. बरोबर. तर नक्कीच काहीतरी असणार, आम्ही बोलतच नाहीये नसणार म्हणून. किंवा त्यांचं मे बी ते सादर अशा प्रकारे केलं होतं ना, की आपल्याला ते आहे म्हणून आपल्याला बिलीव्ह झालं, तशा प्रकारे ते दाखवलं गेलं. आता विषय निघाला म्हणून मी आता 1-1.5 वर्षापूर्वी कोकणात गेले होते. कुणालला मी एक नाटक करत होते. मी गावची नाटकं खूप आधीपासून करते. जे एक नटी हवी असते बघ, एकच नटी असते आणि बाकी सगळे चाकरमणी असतात, त्याची नाटकं मी करते गावातली. आत्ताही मी मार्चला एक नाटक करते दिव्यागडमध्ये. तर मी आत्ता कुडाळात गेले होते 1.5 वर्षापूर्वी. तर ज्यांच्याकडे मी उतरले होते, नाटकाच्या 8 दिवस आधी मी तालीम देते ना, त्या लोकांना द्यावीच लागते चाकरमान्यांना तालीम. तर मला माझा भाऊ काय म्हणाला, म्हणजे आपला मानस भाऊ, की ताई आपण ना जाऊन येऊया, चल वाडा बघून येऊया. जवळच होतो ना कुडाळात ना. गेलो ना तर त्यांच्या राहत्या घरी, ज्यांचं ते घर आहे, ते काका त्या काकी होत्या. मी आपली फिरते वाड्यातनं इथून तिथून, आणि त्या वरून खाली आल्या. म्हटलं आया तुम्ही आहात? म्हणे मग एवढं स्वच्छ कसं दिसतंय तुला? वच्ची म्हणून ते ओळखायचेच ना, आम्हाला भेटायला यायचे ते वरचेवर. तर म्हटलं काय झालं हो, अशा का दिसताय एकदम, अशा चेहरा पडलाय, रडवेला चेहरा. काका पण दिसत नाही. दुसरा त्यांचा एक मुलगा होता, तो पण चिकूच्या झाड आहे तिथे होतं, चिकूचं झाड आहे तिथे अजूनही आहे, तिथे बसला होता. मी म्हटलं असं का वाटतंय मला, सगळं भकास भकास का वाटतंय मला त्या तुमच्या घरात? जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो तेव्हाही मला तेवढं भकास वाटलं नाही, तेवढं मला आज हे घर भकास का वाटतंय? मला वाटलं, मी बोलले. ते म्हणाले अगं माझा मुलगा गेला 33 वर्षाचा, आत्ता 6-7 महिन्यात त्याचं लग्न होतं. म्हटलं काय बोलताय? म्हणे हो अगं माझा मुलगा गेला. आला काय फॉरेनवरून, जेवायला काय, म्हणजे त्याच दिवशी नाही, जेवायला बसला होता आणि अचानक गेला गं. म्हणजे हॉस्पिटलला, आठवलं तुला ते जसं मी म्हणाले अटॅक आली दादांना त्या, हां कनेक्शन नसेल त्याचं काहीच. आत्ताच्या मुलं फास्ट फूड जास्त खातात, फॉरेन कंट्रीत शिकायला होता, तर आपलं इंडियन फूड आणि त्याच्यामध्ये 100% फरक पडतोच रे. पण त्या आईचा जीव काय म्हणाला असेल. तिने मला एवढ्या गोष्टी पण काय काय बोलल्या ज्या मला, हां की बघ ना, म्हणजे असं. म्हटलं काका कुठे आहेत? तर काका गेलेत बाहेर. मग ते आले, मग त्यांच्या पाया पडले. अरे वयस्कर लोक आहेत ती खूप. तर मग त्यांच्या पाया वगैरे कसे आहेत, बरे आहेत ना? मग त्यातल्या त्यात पण म्हटलं फोटो काढू का तुमच्यासोबत? विचारलं, धीर होत नव्हता पण तरी विचारलं, काढूया. फोटो काढताना ती बाई रडत होती. मुलगा रे, दड धाकट मुलगा एवढा मोठा गेला म्हटल्यानंतर. त्या आईचं काय झालं असेल, काय काळीज म्हणत असेल तिचं. ती काय बोलली, माझ्याकडे फुकट मागितलं तरी मी घर देणार नाही आता हे कोणाला. ते मनात राहिलं ना. त्यांनी बघितलं का भूत तिथे? नाही, त्यांचं घर होतं रे ते. त्यांचं घर होतं नाही, आहे त्यांचं ते घर. राहतायत त्या घरात ते आता ते लोक. त्यांच्या मनात काय चालू असेल, त्यांच्या मनात काय विचार ते करत असतील, त्यांचं त्यांना माहिती. आपल्याला माहिती आहे का? सांगणार आहेत का ते? आणि सांगितलं तरी आपण कोणाला सांगायला जाणार? आपण काय करू शकतो? ह्याच्यातूनच तो ओळख की बिलीफ आणि कर्मा किती महत्वाचे आहेत जगात, आपल्या आयुष्यात रादर दॅन. तर ते खूप अगदी ना असं जड अंतःकरणानेच मी आली घरी. मग त्या दिवशी मी नाही रिहर्सल केली. म्हटलं मी भाब होते रे 2.5 वर्ष त्या सिरियलचा, जागेचा, त्या आणि त्या काकी ना कधी का असं काही ना काय, आज पोहेच, माझा आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे करून अशा घेऊन सगळ्यांना मच्छी भाकरी असं. तर जसं तू म्हणतोयस की तिथे कधी जाणवलं का काय, आम्हाला नाही, पण कोणाला जाणवलं असेल नसेल, कोण बोलत नसेल काय असेल तर. कारण ते जी सिरियलचं असं होतं की ते निगेटिव्हच सिरियल होती, भुताचीच होती असं लोकांचं म्हणणं होतं.
तर एक म्हणतात ना वाईब्स असतात. जसं आता इथे बघ बोलताना मध्येच हॅपीनेस येतोय, आताच आपण बोलतोय तर कसं लगेच झालं वातावरण. कळतंय मला काय म्हणायचंय तुला. बरोबर. तर लगेच अशा सिच्युएशन आहे ना ही, त्या सिच्युएशनला जशी तुझी ऍक्शन आहे रिॲक्शन येणार. अगदी बरोबर. तर मला अनुभव नाही, पण आम्ही जायचो जंगलातनं वगैरे रात्रीचो. आणि तुम्ही जेव्हा ते मॅम सिरियल करत होता, जो कॅरेक्टर करत होता, तर त्याला ते झाल्यावर तुम्हाला असं वाटायचं की कारण खूप इंटेन्स होता जेव्हा कॅरेक्टर करायचं. तुम्ही स्मशानात जाताय, तुम्ही ते भूतबाधा काहीतरी करताय, आणि कसं आहे ना की प्रत्येक एक कॅरेक्टर काहीतरी आपल्यासोबत राहून जातं, कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशी येऊन तेच करायचंय. बरोबर. तेव्हा तुम्हाला काय असं वाटायचं की तो तुमची थॉट्स काय होते त्यावेळी तुमचे? मी ना खरंच सांगेन तुला, आता ना मला मध्ये मध्ये ती सिरियल सोडाविषयी पण वाटायची खूप. कारण ते हेवीनेस होता तो. मला असं वाटायला लागलं होतं, मी खरं बोलते, की माझ्यावरच चाललंय का हे सगळं, म्हणजे मीच करायचं आहे का, किंवा काय आपलं काय कोणी, माझं काय PR नाही, कोणी काय काय कोणी तुम्ही प्रेक्षकांनी केलात तोच माझा. मला गरज नाही लागली तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळे, मला खरंच गरज लागली नाही PRची कधीच. म्हणजे एवढं ते होतं की ते तू खरं म्हणतोस, ते येतो हेवीनेस येतो शरीरावर. आणि ते साधं सुद्धा कॅरेक्टर खरंच नव्हतं. अरे काय ते म्हणजे काय तो म्हणजे काय वेगळंच होतं रे. सुरुवातीला सुद्धा अमावस्येच्या वेळेचा जो एक सीन होता, अमावस्येचा ती बोलते संदर्भ आहे, हां, ती पत्रिका देऊन येते मूळ घरात आणि पोरग्याला गोळी लागून जाते बाई इथून अशी. तेव्हा तो वेडा होतो आणि मग ते सगळी गावातली लोक येऊन बसलेली असतात. तर ती लिटरली, आता पॉडकास्ट आहे म्हणून मी ना असं हे दोन्ही हात असे घेतात ना, असे आपण तोंड घालतो बघ असं मान घालून, तर ते असं 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 करून ते एवढा सगळा ते अंगात आणून ते शिव्या शाप द्यायच्या होते अण्णाला. बघ तुझा कसा वाटोळा लावताय त्यांनी, आता माझ्या झिलाक गोळी मारू गेलंस ना. ते साधं सोपं आहे का रे. आता तुला संजीवनीकडे बघून वाटतंय का? आणि आता तुम्ही त्याचा 1% नाही करत होता त्यावेळी, जेव्हा तुम्ही त्या आणि रोलमध्ये किती क्राऊड असतो, सगळ्यांचं लक्ष असतं आपल्याकडे, आपण काहीतरी केलेलं असतं, आपण काहीतरी करणार असतो, लोकांना एक्सपेक्ट असतं. मग तर ते जास्त हेवीनेस येतो, सगळ्याच भावनांचा उद्रेक. आणि मग ते कॅरेक्टर, पण त्यातल्या आतल्या संजीवनीला मी नेहमी बोलते 100% थांबण्यापेक्षा विसर पडतो. मला 2.5 वर्षात मी संजीवनी म्हणून, म्हणजे ठीक आहे, पण मला ते रोजचं हॅमर होतं वच्ची असं. मला खूप दिलं वच्चीने, फ्रँकली स्पीकिंग. मी वच्चीमुळे आज मला लोक ओळखतात. माझं लोकांच्या मोबाईलमध्ये नाव वच्ची सेव्ह असणार, मी लिहून देते तुला. संजीवनी पाटील चुकून असेल कोणाच्या तरी, जी नियर बाय डिअर लोक आहे, जे मला नावाने पहिल्यापासून ओळखतात. संजीवनी, माझं आधीचं नाव निर्मला कदम आहे, निमा बोलतात. तर ते असं असायचं आणि रोज असायचं ना, तू जसं म्हणतोयस तसं रोज. ती सिम्पल कधीच नव्हती रे. मी किती दिवस तिथे असायचा? सुरुवातीला मी 1.5 महिना होते, 1.5 महिना. जेव्हा सिरियल चालू झाली तेव्हा. घरी मग घरी शनिवार रविवार. हां, मग कधी 8 दिवसाने, मग कधी परत 15 दिवसाने. पण यु नो व्हॉट, मी तुला खरं ते सांगते, नंतर जेव्हा ते कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालं, आम्हाला सांगायला झी मराठीची सिरियल, आणि आम्हाला सांगितलं गेलं की खूप काम असणार आहे. आमचा कॉन्ट्रॅक्ट झाला ना, मी दुसरं काम पण करू शकत नव्हते, कारण त्या कॅरेक्टरची छाप एवढी होती ना, जर मी ते कॅरेक्टर करता करता दुसरं काय केलं असतं ना, तर ती छाप राहिली नसती. त्यांचंही बरोबर आहे, चॅनलचं सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आम्ही महिनाभर त्यांच्याशी बांधिलकी होती आमचा, प्रत्येक महिना म्हणजे 12 महिने, 1.5 वर्ष, जी ती सिरियल जोपर्यंत तो सीझन संपत नाही. मग तू विचार कर ना, मी ते करता करता दुसरं कॅरेक्टर जर करत असती तर संजीवनी आली असती, किंवा संजीवनीला वाटलं असतं काहीतरी करते, पण ती वच्चीच होती, ती संजीवनी वच्चीच होती त्यावेळेला. म्हणजे ते एवढं छान कॅरेक्टर, जे 5-7 वर्षानंतर, पण 5-6 वर्षानंतर लोकांच्या अजूनही लक्षात आहे, अजूनही लोक विसरलेली नाही, आणि पुढचे कित्येक वर्ष ती विसरणार पण नाहीत.
वर्ष अजरामर झालेली कॅरेक्टर्स आहेत ही. अण्णा नाईक असो, माझं असो, किंवा जे आपला पांडू आहे, सगळेच, चोंट्या आपला, काशी, माझ्या मुलाचा ज्याने रोल केला तो, म्हणजे ते इतकं होतं की त्यांची प्रत्येकाची पण काही मतं असतील. जसं तू काही त्यांना प्रश्न विचारशील तसं प्रत्येकाचं काही ना काहीतरी मत असेल. पण माझं तर म्हणजे ना असं नुसतं असायचं. कधी त्रास झालाय म्हणजे कधी एखादं म्हणजे ते करते खूप म्हणजे होतच नाहीये ते डायलॉग झालं किंवा झालंय. एवढं, कारण तुम्हाला एवढी एनर्जी द्यावी लागते. आणि मग डिरेक्टर पण भडकायचे ना, साहजिक आहे. मी जसं म्हणाले, आणि मी ते कधीच डिसएग्री करत नाही. एक सिरियल किंवा एखादा एपिसोड जेव्हा शूट होत असतो किंवा एक दिवसाचं तुमचं काम चालू असतं, त्याच्यामागे किती पैसा लागलेला असतो प्रोड्युसरचा, हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि एक सीनचं सांगते तुला, कास्ट ठेवतात माहिती आहे ना, कास्ट ठेवतात कॅमेऱ्यावर, आणि ही निखारे पेटवते, निखारे पेटवते, आणि काहीतरी अन्नाच्या बाबतीत ती बोलते, आणि तो रोज करून ते इतकं माझं झालं होतं ना की मला पहिले निखारे टाकायचे होते आणि नंतर वाक्य बोलायचे होते. मी 3-4 वेळा पहिलं वाक्य बोलले, मग निखारे टाकले. नाही, बोल. सर भडकले, काय चाललंय म्हटलं, सर मला थोडा वेळ द्या. मग सरांनी ब्रेक केला, नाश्ता वगैरे झाला, चहा वगैरे, आणि नंतर मग मी तो सीन केला. कारण रात्री 12:30-1ला पॅकअप होतंय, सकाळी उठून परत 7ला शूट करताय. हे शेवटी माणूस आहे रे आपण, हे मशीन नाही किंवा रोबोट नाही आहे की त्याच्यात काय टाकलंस, ते फीड केलंस, ते पूर्ण सिस्टम ठेवला, चल दाबलं. खूप गोष्टी. आणि मी रात्री स्केच आलेमध्ये माणुसकी बघितली, माणसं बघितली, व्यवहार बघितले. मी 1.5 वर्षात खूप बघितलं, 2-2.5 वर्षात सिरियलच्या सेटवर काय चालतं आणि कसं कलाकारांचं लाईफ आहे. मला मॅम अजून एक प्रश्न विचारायचा आहे, आणि तो मला वाटतं बऱ्याच लोकांनी विचारलाही असेल किंवा माहिती नाही मला, पण मला तो विचारायचा आहे. ठीक आहे, ते म्हणजे की जो तुमचा जे वच्चीची हुक स्टेप होती, कारण माहिती नाही तोची ॲक्टिंग होती, तो जो डान्स होता, त्याचे ॲग्रेशन होतं, आणि म्हणजे त्यात खूप साऱ्या भावना एकत्र आलेल्या होत्या. 100%. तर ते तुम्हाला आयडिया कुठून आली आणि त्यावेळी काय नक्की घडलं होतं? बरोबर. सुरुवातीला जेव्हा सिरियल चालू झाली तेव्हा काही मी एवढं मनावर घेतलं नव्हतं, कोणीच नाही. हे असं हां, रोल आहे, करायचं आहे, एवढे दिवस करतोय, तसं आपण एवढे दिवस काम करतोय इंडस्ट्रीत म्हणून. तर सुरुवातीला करता मग 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, हळूहळू सगळे लोक कळायला लागली, हे ना, सहकलाकार किंवा मग खूप दिग्गज कलाकार, सिनियर आर्टिस्ट किंवा माझ्यासारखे आर्टिस्ट जे एकत्र काम, ज्युनियर येणारे असतात सगळे. मग सिच्युएशन वाईज कसं वच्चीचं कॅरेक्टर पुढे चाललंय, डेव्हलप होत चाललंय. वच्ची किंवा संजीवनी काय काम करते त्याच्यात, किंवा संजीवनी इन्व्हॉल्व आहे का वच्चीमध्ये, हे हळूहळू कळत गेलं वच्चीलाच, संजीवनीलाच. मग जर ती नसेल तर तिला इन्व्हॉल्व केलं. कधी कधी होतं ना, मी पण माणूस आहे ना. मग ते करता कळालं की वच्ची काय टाईपची बाई आहे, जिच्या घरात कोण पाणी पण पियायला जात नाही, शेजारचा माणूस तिच्या घरातला, गावातला, घराच्या बाजूचा सुद्धा. ते हळूहळू कळायला लागलं. नंतर अण्णा नाईक एक असं कॅरेक्टर जे काय होतं, हवी होतं सगळ्या गावात, खोत होते, ते गावचे खोत असतात ना ते. मग त्याची काय गावात एकच बाई नव्हती. जसं आपण ही दाखवले भिवरी नाही का, भिवरीच्या आधी पण 2-3 बायका झालेल्या असतात, त्या आपण स्पून फिडिंग नाही केलंय त्यांनी. मग शेवंत आली. आणि हे कोणाच्या जीवावर हा उडतोय, त्या घराच्या, ज्या घरात तो अण्णा नाईक वाडा येतो. पण त्या घरात पहिली लग्न करून आलेली स्त्री कोण आहे, वच्ची. त्या घरातली पहिली स्त्री लग्न करून आली, तिच्या नवऱ्याला तो अण्णा नाईक नोकर बनवतो. ही लढाई काय आहे, तिच्या अस्तित्वाची, तिच्या संसाराची, तिच्या जे तिचं आहे, तिचं म्हणण्यापेक्षा ज्या घरात तिचं अस्तित्व आहे ती पण कोणतरी आहे त्या घरातली. आणि तरी एका कपड्यानिशी तिला जेव्हा अण्णा नाईक घरातनं बाहेर काढतो तेव्हा ती तिच्या मुलाला घेऊन निघते आणि राहते कुठे, गुरं असतात ना, वाडा बांधतात ना, जिथे वाडा असतो ना, जिथे गुरांना बांधलं जातं, त्याला आपण मांगर बोलतो, मांगर गावी.
त्या मांजरात ती संसार थाटते. हे मला आधी एवढं माहीत नव्हतं. मला लुक टेस्टला एक वच्ची आहे जी अण्णा नाईकशी भांडणार आहे, जी मालवणी बोलणार आहे, जी अण्णा नाईकच्या अपोजिटला एक विलन कॅरेक्टर आहे मेल, तर ही फिमेल विलन असणार आहे. कळतंय ना? तर आणि हे एक फॅमिली म्हणण्यापेक्षा एक हॉरर आहे, फॅमिली पण आहे. आणि हिची जी जाव आहे ती अण्णा नाईकच्या बायको आहे आणि ती मोठी आहे. रादर दॅन ज्या माझ्या माईंचा रोल केला त्या 65 एजच्या आहेत रिअल लाईफमध्ये, आणि मी तर किती लहान होते तेव्हा. 6 वर्ष झाली या सिरियलला आता. आणि त्यांच्या मोठ्या घरात जी पहिली बाई येते त्यांच्यापेक्षा पण मोठी असलेल्या बाईचा रोल होता. जेव्हा पहिला सीन झाला शूट की ती गोळी लागते वगैरे, त्याच्यानंतर ती तळतळाट करायला येते, भांडायला येते परत. आणि तो म्हणजे सुरुवातीला ना मला डिफिकल्ट जात होतं संजीवनीला. हे भले भले डायलॉग 2-2, 3-3 पेजेस. वच्चीचा तू एक ग्राफ काढ डायलॉग्सचा, आणि हे रात्रीच खेळ चालेच्या सिरियलचा एक ग्राफ काढ डायलॉग्सचा. तो एका साईडला आहे आणि वच्चीचे डायलॉग्स एक साईडला. तर मला त्रास व्हायचा, कारण मी नाटकवाली आहे, थिएटर आर्टिस्ट किंवा एक आवड म्हणून या क्षेत्रात आलेली, तसं मी आधी पण म्हणाले तुला. तर मी 15 दिवस रिहर्सल करणार ना नाटकाची, कमीत कमी 15 दिवस, आणि मग मी उभी राहणार ना एखाद्या कॅरेक्टर अभिनेत्री म्हणून. तिथे मला रोज एक नाटक यायचं, रोज एक एवढे पंच यायचं, स्क्रिप्ट यायची, 19 सीन, 20 सीन, कधी 15 सीन. एकदा मी 25 सीन केलेत एकाच दिवशी, मला चांगलं आठवतंय. मोजलेले होते मी, भले ते छोटे छोटे कट असो मोठे मोठे असो काय, पण एका दिवसात केलेले आहेत. तर काय बोलत होते मी, हां, तो अण्णा नाईक एवढा डेंजर आहे. तो बायका फिरवतोय, तो हडपून बसलाय सगळं, त्याची बायकोला तो भीक नाही घालत, तो बायका फिरवतो, खरी बायका आणतो. मी म्हणजे कोण हाय असं त्याचं असायचं ना, ते रुबाबच तसा होता ना अण्णांचा, सरांचा. तर त्याच्यानंतर ही सर्वसाधारण बाई एकटी, तिचा नवरा काही करायच्या लायकीचा नाहीये किंवा तो घाबराय. त्या वरातीच्या डान्समध्ये जर तू नीट बघितलंस ना, ते डान्स झाल्यावर एक डायलॉग आहे, ओ हैसर नारळ फोडा बोलते बघ ती, कशाक नको, तो बोलतो. कोण? आबा, तिचा नवरा. काय कशाक नको, या मूळ घरा, ती बोलते मूळ घरा ना, देव हैसलोच हा, मग हैसरच नारळ फोडूक वेळ, अशी ती म्हणते. तर ती खमकी असते, ती ठरवते ना, तिला हे परत सगळं पाहिजे. आणि गावी हे चालतं, घराघरात तुम्ही बघा प्रॉपर्टीवरना भांडणं असतात. मी मुंबईत राहतो, मी गावी राहतो, मी गावचं सगळं बघतो, शेतीचं सगळं बघतो. तर तुम्ही मुंबईच्यांनी पण लक्ष द्यायला हवं असं त्यांचं असतं. ते काय वावगं नाही, ते करायलाच हवं प्रत्येकाने. पण मग हे तसं नव्हतं, हे तिथेच राहत होते दोघं, फक्त ती मांगरात आणि हे वाड्यात. पण ज्या घरात ती सून म्हणून आली आहे बच्ची, तिला ते कधी असं जाणवलंच नाही त्या घरातलं, तिला ती पॉवरच नाही मिळाली, नोकरासारखीच राहिली. कारण ज्या बायका होत्या घरातल्या, हिच्या बघ ते डौलं दाखवलं, एक काळं फक्त गळ्यातनी, एक ते कुंकू आणि कानातले ते कुड्याचे घालतात ते, आणि माईंच्या अंगावर दागिने दाखवले आहेत. पुन्हा लग्नात पण बघ छाया बियाच्या, सरिता वगैरेच्या अंगावर दागिने. ही कधीच नाही. तुम्ही कधी वेळ मिळाला तर यूट्यूबवर ना ते एक एक सीन बघा. म्हणजे जेव्हा मी स्वतः संजीवनी म्हणून बघते ना, मी आय कांट बिलीव्ह मी हे केलंय, हे मी केलंय का काम असं मला वाटतं. मी खरं सांगते तुला, हे मी आहे का, हे मी केले. म्हणजे उगाच नाही लोकांनी रे एवढं ते मनावर आणि डोक्यावर घेतलं ते कॅरेक्टर, किंवा ते काय सिरियल सुद्धा अख्खी, काय त्यांनी ते रचलंय, काय त्यांनी ते केलंय. पार्श्वभूमी एवढी आहे, विचार कर तू. एका डान्स मागे विचारलंस मला ते, बरोबर ना. तर ते करता 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 अशा काही गोष्टी असायच्या की बाप रे. आणि मग ना ते कनेक्ट होतं रे. मी पण एक स्त्री आहे ना संजीवनी, आणि ती पण एक स्त्री आहे रे वच्ची. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी कनेक्ट झालेली आहे. तेव्हा संजीवनी वच्चीशी जेव्हा कनेक्ट झाली, आणि लेखकाने जेव्हा सांगितलं की हा डान्स आहे ना, हा ज्या अण्णा नायकाने तुझं एवढं सगळं वाटोळा केलेलं आहे, ज्याच्या घरात जाऊन तू नाही का ती बोलते वाटोळा वाटोळा होईत तुझा, तळतळाट होतलो तुझा, पोर तुझा नाही जिवंत राहणार तर ती पोर मरतं पोटातल्या पोटात तिचं, माईंचा ती शाप देऊन येते. आणि तेव्हा तिला पण कळतं की आपल्यात काहीतरी पॉवर आहे.
मी बोललेलं खरं झालंय. कधी कधी म्हणतात ना फूल आणि ते कसं एक वर्ड आहे ते म्हणजे तुम्ही एखाद वेळेस म्हणता आणि वास्तू तथास्तू बोलते तसा त्याचा अर्थ होतो. तू विचार कर ना थोडा आता बोलताना म्हणजे एवढं मला पटकन बोलता येत नाही. तर ते करत करत असताना जेव्हा ती वच्ची जेव्हा ती संजीवनी जेव्हा ते करत होती ती संजीवनी वच्चीशी कनेक्ट झाली आणि तिला असं वाटलं की साला हा अण्णा नाईक आहे ना, हा पुरुष आहे ना, जो हा जो पुरुष आहे हा हरामी आहे, हा नालायक पुरुष आहे. हा स्वतः बायका फिरवतो, हा स्वतः बाईला स्वतःच्या लग्न झालेल्या बायकोला बायको म्हणत नाही. कळलं? आणि जे एवढं सगळं करून हा परत दादागिरी करतोय आणि माझ्या मुलाला मारायला आलाय. प्रयत्न करतोय मारायचा आणि जे हाय ते पण म्हणजे ज्या मांगरात राहतोय त्या मांगरातून पण उचलायला हा माणूस. म्हणजे इथे पण तिचं तो घर जाळतो नाही का एका सीनमध्ये, नंतर मग ती घेऊन जाते सगळं. लग्नाच्या नंतर तो तिचं घर पण जाळतो लग्न झाल्यावर. तर ती सगळं घेऊन जाते, बोचकं बिचकं हंडा बिंडा. तर ही जी संजीवनी आहे ना किंवा काय ते करताना जी माझा आतला जो जिवंतपणा आहे, माझा आतमध्ये एक ओलावा आहे एक माणूस म्हणून, तो संवेदनशील आहे खूप. मी जिवंत आहे बोलली ना, माझं पंचतत्व खरंच जिवंत आहे. आणि म्हणून तो जो डान्स तुम्हाला आज आवडतो, मला काय सांगितलं होतं दिग्दर्शकाने, अण्णा नाईकाला चिडवून डान्स करायचा आहे. आणि लेखकाने मला सांगितलेलं की गावी कशा कोकणात बायका नाचतात वरातीत, उड्या मारून नाचतात. बघा तफावत बघ. हा दिग्दर्शकाने हे सांगितलंय, लेखकाने ते सांगितलंय. आणि त्या काय चॅलेंज करूचा की बघ तू माझ्या झिलाक मारलंस ना, आता मी अमावस्याच्या आत माझ्या झिलाचा कसा लगीन लागून कोणाशी पण लावतले लगीन, पण लगीन करून दाखवतले. तर तो खमकीपणा, एक स्त्री जेव्हा पेटून उठते, स्त्रीची रूपं आहेत बघ कितीतरी. आपण नवरात्रात नवदुर्गा च उत्सव करतो. स्त्री ही वेळेला म्हणतात ना दुर्गा आहे, चंडिका आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे. ती शांत पण आहे. जेव्हा शिवशक्ती आहे जी शंकर पार्वती, त्यावेळीच ते कालीमातेचं रूप जे घेतलेलं रुद्र पार्वती देवीने का घेतलेलं, अन्याय झाला. तो जो महिषासूर मर्दिनी बोलतात ना तिला, मग ती जर पेटली स्त्री, कारण ती स्त्री हे रूपच असं आहे, स्त्री ही भावनाच अशी आहे की तिला जर तू डिवचलंस किंवा तिच्या जर कुठल्या एका मर्म आहे जो ज्याला ती तुला त्रास नाही देत आहे त्या मर्मातून, पण तरी सुद्धा जर तू तिला त्रास द्यायला गेलास तर ती भावना कशी उफाळून येईल. ती तेवढ्या लेवलला न दाखवता आपल्याला एक एंटरटेनमेंट, एक मनोरंजन हेतूने तो प्रकार जो तिच्यातला आहे त्या वच्चीतला, की जर मी बोललंय आणि मी तुका आता करून दाखवलंय, मी इलय माझ्या झिलाचा लगील करून वरात नाचवतलंय तुझ्या घरात अंगणासमोर, मग मी नाचतलंयच ना, मग मी कोणा घाबरतलंय. तशा पद्धतीने ती नाचली आहे बच्ची. तर ते साधं सुद्धा कधीच नसू शकणार. त्यातला मग तुमचा एखादा आवडता डायलॉग कोणता आहे? म्हणजे आता आपण डान्सबद्दल बोलतोय, पण त्याच्या आधी तुला माहिती आहे लग्नात कोकणात काही नाही कुठे हळद होते. लग्नाच्या आधी आपल्याकडे कोकणात काही नाही कुठे. तर जेव्हा वच्ची आमंत्रण देऊक जाता अख्ख्या गावात, माझ्या झिलाचं लगीन काढलंय हळदी घेवा, तर तिका गावातले काय म्हणतात, गो तुझ्या घरात आम्ही पाणी पिवूक येत नाही, विचारूक येत नाही, तुझ्या घरात तुझ्या झिलाचं लगीन कर, नाही तर थैसर काय पण कर, मर थैसर, आमच्याकडे येऊ नको, आमच्या घरातला कोण येऊचा नाही तुझ्याकडे. तेव्हा ती खमकीबाई काय ठरवते, तुम्ही कोण ना इलास ना तरी चलात, मी एकटी माझ्या झिला हळद लावतलंय आणि वरातीत नाचून पण दाखवतलंय. म्हणान ती सिरियल ज्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे लेखकाने की हळदी हिच्या घरात कोण येणार नाही हा आणि ही का हळद एकट्याक लावूची हा. तेव्हा ते हळद लावूक घेता आणि समोर आबा बसलेले असत आणि झील बसलेलो अत्तर करत, अण्णा नाईक असं आहे, मी अण्णा नाईक, माझा लगीना माझा लगीना, सगळ्यांका सांगतं हो माझा लगीना माझा येवा लग्नात. मग ती जाते त्याच्या मागना, काय वरडतं, सगळ्यांका सांगतं कोणतरी इला का,
कोणतरी येता का तुका हळद लावूक नी कशात पण कोण येऊक येणार नाही, हा मकाच करूचा लागतला सगळा, पण मी पण खमकी असं करून दा त्याका आतमध्ये ओढून नेता आणि त्याका बॉडीवर सँडो बॉडीवर साडी बिडी नेसते स्वतः चांगली हिरव्या कलरची साडी नेसता, गोवाक सांगता कपडे घाला चांगले हळदा जिलाची, बघ हळदा जिलाची असा राहावा नको घरात, मेलेला नाही हा कोण, उद्या लगीना हळद करूक वही. आणि मग ते सगळी भिजवते हळद बिळद, ते इतकं डेंजर आहे ना सगळं. आणि मग चालू होते. आणि ती हळद पहिल्यांदा आपल्या कोकणात ना गाणं आहे एक, हळदीवर बोलतात, इसा तिसाची काठी मधी काय हळदीची वाटी, ही ग हळद कोण लावी, ही ग हळद कोण लावी, नवऱ्या तुमची वहिनी, नवऱ्या तुमची आजी, आई ताई माई जी का असतील आपली नाती, ती एक एक जण येऊन तुमका हळद लावतली, असा त्याचा थॉट. माका सांगितल्यानी सरांनी, बघ तुझ्या घरात झिलाचा लगीना, त्या झिलाच्या लगीना त्या हळदीक एक माणूस नाही येऊ गावचा, तुका किती दुःख होईत की काय त्या पोराचा नशीब हा. एकतर एवढं धडधाकट पोरगो, त्याका कानासून गोळी जेव्हा जाता येडो झालो, लगीना माझा लगीन, काठी घेता हातात, ती बंदूक म्हणून फिरवता, अत्तर अत्तर करता आणि सगळ्या घरभर फिरता गावभर. तर आता ती हळद तुका त्या किती वियर्ड असली पाहिजे ती हळद तुझ्या लेकाची. तेव्हा ती हळद घेता सगळ्या हातात लावता, पानं घेता हळदी आंब्याची, आणि ते हळदीचं गाणं ती रडत बोलते आणि खमक्या ह्याच्यात बोलते. आणि सूर आहे त्याला एक असा, एपिसोड नंबर 37 आहे आय थिंक यूट्यूबचा, 37. आणि ती जे हळद लावायला घेते तेव्हा ती इतक्या वाईट ह्याच्यात आणि रडत बोलते, म्हणजे आर्त, जो आर्त आहे आतला त्या आईचा, तो रडतोय त्या मुलासाठी. जो मुलगा, कुठली पण आई 9 महिनेच पोटात ठेवते, 9 महिने 9 दिवस काय असेल ते बाळाला, आणि ती जन्माला घालते, ते चांगलं दुडदुडतं तिच्या पुढ्यात, मूल चांगलं खेळतंय, मोठं झालं एवढं, आता त्याला हातातोंडाला आलेला घास, एक पद्धत आहे आपल्याकडे बोलायची, तो आता तोंडाला आलेला घास गेलेला आहे पूर्ण, तरी पण त्या येड्या मुलावर एक आईची माया की ह्याचा मी लगीन लावतले, आणि ती लावते. आणि ती हळदीच्या वेळेला ती अक्षरशः ती हळद रडत बोलते. मला आत्ता काटा येतोय अंगावर, कारण ते करताना सुद्धा ते इतकं अक्षरशः, नाही ना तुम्ही रडले तर मी काय पण हरीन, इतकं डेंजर आहे ते. बापरे. हा, तेव्हा म्हणजे आता मला ते एवढ्या, मी बोलली ना, ते रोज 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 होतं माझ्याबरोबर, त्यामुळे ते इतकं सॉलिड होत होतं आणि इतकं ते लोकांना आवडत होतं. आणि म्हणून मग एवढं सगळं होऊन तरी पण तो वेड्यासारखाच वागत असतो. लग्न होऊन ती बिचारी गरिबाची पोर करून आणते आणि तरी तो फिरतच असतो अख्ख्या गावभर वगैरे वगैरे. म्हणून ती सारखी त्याला, कसा तुका कळत नाही, तुका कसा कळत नाही, अण्णा नाईक बनून फिरतं, ज्याने तुझ्या आयुष्याची एवढी माती केला आणि त्याचाच रूप घेऊन फिरतं, अत्तर काय लावतं, काय बडबडतं, असं त्याला बोलत असते ती. आणि तरी पण एक साईडला प्रेम करत असते ती त्याच्यावर, आई म्हणून. आई ती आईच असते शेवटी. त्यामुळे ती सारखी ती वाटोळा होईत जो कोणाक अण्णा नाही का किंवा गावातल्यांका, जावा मरा थैसर त्याच्या तिथे पायावर पाचले पडा त्याच्या, म्हणते ती सारखी त्याला. लोकांना, गावातल्या लोकांना पण नंतर ती शिव्या घालायला लागते, कारण एवढं कसं तुम्हाला कळत नाही की ती काय बाई वेडी नाहीये. ती एकाच माणसाचं घेऊन, किंवा ते शेवटी आईचं कुठे गेलं, आई जी होते, आई असते जी, प्रत्येक आई, मी म्हणा तुझी आई असेल, आई ही देव सगळीकडे असू शकत नाही म्हणून आई बनवली ना देवाने, असं म्हणतात ना. मग ती आईची काय भावना असेल, आई काय शब्द आहे विचार कर ना. आणि मग ती भांडते ती आईच असते, बायको असते, एक स्त्री असते. त्यामुळे ते तळतळाट, ते जे वाटोळा होईत, हात आपटते जमिनीवर, नावाने हात आपटतात. कोकणात एक पद्धत आहे, माहीत नसेल तर, तुला कोणाचं वाईट करायचं असेल किंवा जर तुझा तळतळाट तुला एक्सप्रेस करायचं असेल ना, तर जमिनीवर हात आपटतात असे त्याच्या नावाने. माझ्या समोर मी बघितलेलं आहे,
सिरियलमध्ये नाही. बघितलंय मी ते झालंय. आणि तसं त्या लोक झालंय सुद्धा. हो, त्यांचं वाईट झालंय समोरच्यांचं. आणि ती काय सिच्युएशन होती असंच? सिच्युएशन म्हणजे काय आहे, आता माझी प्रॉपर्टी आहे एखादी, माझं घर आहे आणि ते आपण 4 भावंडांमध्ये वाटून घेणार आहे आणि तुला राहायला दिलंय त्या ठिकाणी. तू त्याचा मालक नाही आहेस, पण तू काय काय केलंस आणि त्या जागेचा मालक झालास आणि ज्याची ती जागा आहे त्याला ती जागाच मिळाली नाही. त्याची पोरांची लखतर आज आहे. ती पोराज ह्याच्या त्याच्या घरात भाड्याने ताड्याने राहतायत, कशी तरी आयुष्य जगतायत. आता ती मुलं दारू पितायत, त्यांचं आयुष्य बर्बाद झालं. तो बापाचा जीव काय म्हणत असेल. त्या बापाने हात आपटलेत माझ्या समोर आणि त्यांचं तसं झालं. हो, त्यांचं वाटोळा झालं. म्हणजे कसं, त्यांच्या घरात कोणाचंही लग्न झालं नाही, ते सगळे तसेच आहेत अजून. पाहिजे ना प्रॉपर्टी, जमीन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, मरा त्या घरातच मरा आता. ना तुला ना मला ना घाल कुत्र्याला. म्हणून जे पूर्वापार लोक म्हणून गेले ना, बाई, जमीन, दारू, नाश कोण करतं? भाऊ भावाचा वैरी आहे. पिक्चर आहे ना, सक्का भाऊ सक्का वैरी, नाही आहे का? अशोक सराफ, मिलिंद गवळी, आणि समोरच कितीतरी उदाहरणं आहेत. आपण बघितली आहेत. कापा कापीनी काय नि काय आहे. तर तो तळतळाट काय नाही, ती वाटोळं काय आपसुकच येणार आहे कोणाच्या पण ह्याच्यातनं. आणि मला तुम्हाला एक विचारायचं होतं की मग जे 3रा सीझन होता सिरियलचा, त्याच्यात तुमचं एक वेगळंच रूप होतं. तर आणि त्यात म्हणजे भले कॅरेक्टर होता, पण जे तुमचं मे बी अपिअरन्स होतं, ज्या प्रकारे तुमचं कॉस्ट्युम होतं, वेगळंच होतं. म्हणजे तुम्ही म्हातारे दाखवले. आज मला पहिल्यांदा 3ऱ्या सीझन बद्दल कोणीतरी विचारलं, कारण लोकांच्या डोक्यात ना ती दुसऱ्या भागातली वच्ची खूप अशी घट्ट पकड करू नये. पण जशी नाण्याला दुसरी बाजू असते बघ, तशी जशी ही वच्ची खमकी, भांडकोर, म्हणजे तिचा काही थांगपत्ताच तुला लागणार नाही, येऊन काय करेल किंवा काही करणार पण नाही, बघून निघून जाईल तुला. 3ऱ्या भागामध्ये मला टोप दिला होता म्हाताऱ्याचा इथे, असा व्हाईट कलरचा. आणि 2ऱ्या भागाचा एंड आपण कसा केला होता की हे दरीत उडी देतात, अण्णा मागे लागलाय गोळी बंदूक घेऊन, आणि ही नवरा बायको उडी मारतात. आणि ते काय दाखवलं नाही आपण, स्पून फिडिंग नाही केलंय त्यांनी, मेले आहेत का नाही मेले, त्यांना आणायचं असतं ना परत कॅरेक्टर. मग त्यांनी आबांना नाही आणलं, फक्त हिला आणलं विधवा बनवून. असं टिळा, ते काळं सॉरी पांढरं, आणि ती ऑफ कलरची, ऑफ व्हाईट कलरची साडी, हातात एक काठी दिलेली आहे तिला. ती अध्यात्माकडे वळालेली बाई आहे आता, जी तेव्हा पण अशीच बसते, जेव्हा राग आल्यावर वच्ची बसायची तशी, असे दोन्ही हात ह्याच्यात घालून, आणि ती काठी बाजूला ठेवलेली असते. सुरुवातच अशी केली आहे की माईंना कोणतरी सांगतं की एक बाई आहे गावात, ती तुझं करेल चांगलं सगळं. कारण 3रा भाग त्यांनी कसा उजाडला, माई विधवा झाल्या, छायाने हिच्याशी लग्न केलं, रघु काकाशी, दत्ता दारू पिऊन वाट लावून घेतली सगळी, सरिता पण कुठेतरी दुसरीकडेच राहते का काय, भांडती आहे प्रॉपर्टीसाठी, असं काहीतरी होतं. आणि ते सुद्धा 3रा सीझन झालं बघा, तफावत बघ. 3रा सीझन सुरू होऊन 3ऱ्या भागात शेवंता होती जी रिव्हेंज घ्यायला येते. मग तेव्हा ती अभि आणि त्याची बायको असते ना अभिराम, मग त्यांच्या अंगात जायचं, सयाजीच्या अंगात जायचे अण्णा, अभिरामच्या बायकोच्या अंगात जायची शेवंता. माझी एंट्रीच नव्हती पहिले 4-5 महिने, माझी गरज नव्हती त्यांना कदाचित, कारण कशी आणायची काय, त्यांना डोकं लढवत असतील ते. मग ती परत येते करून माझं प्रमोशन केलं सगळ्या चॅनल थ्रू, सगळ्या बातम्यांमधून, किंवा जे आपले सोशल मीडिया आहे, PR केलं सोशल मीडिया थ्रू. मग मी आले आणि माझा हा अवतार असा. तर मग लोक बोलायला सुद्धा लागले, काय वच्चीचं करून ठेवलंय तुम्ही, आमची वच्ची कशी पाहिजे अशी काय वगैरे वगैरे. पण कलाकार म्हणून म्हणशील ना, तर इट्स अ चॅलेंजिंग, इट वॉज चॅलेंजिंग आहे आणि होतं ते चॅलेंजिंग माझ्यासाठी. कारण एवढी भडाभडा 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 बोलणारी, भांडणारी बाईला भांडायचंच नाही आता ना. चेहऱ्यावरची एक रेष नाही हल्ली पाहिजे तिच्या अध्यात्माकडे वळल्यामुळे. मग जेव्हा ते माईंना कळतं, मग ते येतात, मग तो पहिला सीन, तो एक भूत अंगात आलेली बाई असते तिचं ती बघते, मग तिला बिलीव होतं,
मग ती हळूहळू तिला घरात आणते, तरीही तिला विश्वास नसतो की ही ती वच्ची आहे ना. शेवटी तुझा जो लोकांनी बघितलेला मूळ स्वभाव असतो ना, तो कायम लक्षात राहतो आपल्या. आव आणत नसेल ना, कारण वच्ची कसं तिला पण प्रॉपर्टी पाहिजे असते, तर तिला ती भीती असते माईला. तसं माईकडे रादर द्यान त्या वाड्यात काय राहिलेलंच नसतं, जळमटं असतात अख्ख्या वाड्यावर. मग कोणतरी तो वाडा विकत घ्यायला येतो, मग त्याचा खून येतो, कारण तो अण्णा नाईक ज्याचं जे भूत आहे आणि त्या शेवंताचं भूत ते त्या वाड्यात कोणाला राहायला देत नाही. सुरुवात चांगली झाली त्या 3ऱ्या सीझनची, पण शेवटी कॉन्टेंट जो असतो त्याला अशी घट्ट पकड करणारी कॅरेक्टर्स आजूबाजूला असावी लागतात. मी दिग्दर्शक नाही आहे किंवा मी लेखकही नाही आहे, पण जेव्हा मी ॲक्टर आहे ना, तर मला तेवढं कळायलाच पाहिजे, भान पाहिजे मला की कॉन्टेंट कोण पकडून ठेवेल. कलाकार. मग ते कलाकार तेवढे तुझे पाहिजेत. ते 2रा सीझन का पकडून ठेवला? कलाकारच एक अफलातून त्यांनी कॅरेक्टर उभे केले होते. चौंट्या म्हण, ह्याव म्हण, छाया म्हण, माई म्हण, अण्णा नाईक म्हण, शेवंता म्हण, वच्ची म्हण, आबा म्हण, हां रघु काका म्हण, नेने काका म्हण. काय ती भट्टी होती रे सगळी. 3ऱ्या भागात ती 3-4 टकली जी होती कॅरेक्टर, मग ते काय गणित जमत नसतील, मग आपण वच्चीला आणूया दुसऱ्या ह्याच्यात काहीतरी वेगळ्या रूपात. मग ते अध्यात्माकडे आणली, मग तिला हातात एक काठी दिली. माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं ते, मी करत सुद्धा होते छान, लोकांना आवडत होतं, कारण अक्षरशः चेहऱ्याची एक रेष न हलता एवढं साधं असं बोलायचं होतं मला तेव्हा. काय गो हिंदू इलस, बस कसा असस, काय चाललेला मका माहीत आ, तुझो माझ्यावर आता विश्वास नाही. कसो ठेवशील विश्वास, कित्याक ठेवशील? एवढा सगळा मी वाईट केलंय आजवर, तुका शिव्या दिलंय, तुझं वाईट बघितलंय. ते असं सगळं असताना ती अशी अशी बघितलेली वच्ची लोकांना पहिलं ते असायला, पण नंतर त्यांना ते कौतुक सुद्धा वाटलं की सालं काय अभिनयाचं शिक्षण नाही या बाईकडे, कसली कार्यशाळा नाही. मला बोलून दाखवलंय, तुम्ही काही क्लासेस वगैरे केलेत का अभिनयाच्या? म्हटलं नाही बाबा, काहीच नाही केलं. माझ्या देवाची कृपा आहे, माझ्या रंगदेवतेची, नटेश्वराची. ते आवडलं त्यांना ते कॅरेक्टर. पण पुढे जाऊन सांगते, सलग पेटत ठेवण्याचं काम असतं ना कोणाचं तरी. बरोबर. हे काम आहे चॅनलचं किंवा म्हणजे प्रोडक्शन हाऊस चालवतात त्यांचं. त्या अध्यात्माकडे वळलेली काठी घेऊन मग एक सीन आहे जो ज्या दिवशी वच्ची हे कॅरेक्टर मरतं. काय गरज काय त्या कॅरेक्टरला मारायची? तर मग ते कसं झालं, ती शेवटच्या सीनला ती वच्ची मरते, मग ती भूतं सगळी येतात तिच्या अंगावर आणि तिला खाऊन टाकतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी माईंना ते दिसतं तिचं प्रेत, आणि दुसऱ्या दिवशी तिचा फोटो लागला, कॅरेक्टर संपलं वच्चीचं. ती सिरियलच संपली. थँकफुल चॅनलचं पण आहे जीचं, कारण एवढी मोठी संधी मिळाली रे आपल्यासारख्या एका सर्वसाधारण स्त्रीला. प्रोडक्शनचे पण ऑलवेज आहे, काय काय गोष्टी होत जात असतात, त्या काय त्याला पर्याय नाही आहे, ते विधिलिखित आहेत गोष्टी, त्या होणार, त्याच्यातूनच आपण घडतो. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात असे जे तुम्ही कॅरेक्टर केलं किंवा ज्या सेटवर तुम्ही देवस्की होतात, वगैरे असं देवस्की वगैरे, भूताचं. ते तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी अनुभवलंय? हो, म्हणजे मला स्वतःला नाही, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे पप्पा आम्हाला सांगायचे की आजी होती ना, आजी आमची पप्पांची आई, ती त्याला बोलायची, रे तिकडे जाऊ नको, त्या पाळण्यावर बसू नको, थैसर एक बाई येतात मोकळे केस ठेवून आणि ती बसता, तू जाऊ नको थैसर. आणि ते तितकं 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 त्यांना ते सांगितलं गेलं की त्यांना ती बाई दिसलेली असं ते पप्पा म्हणतात. बापरे. हां, म्हणतात ते पप्पा आमचे, म्हणायचे. म्हणजे आता नाही आहेत, वडील झाले, 20-22 वर्ष झाले माझे वडील जाऊन, पण जेव्हा ते होते आणि जेव्हा कधी रात्री, आणि तुला माहिती आहे आपल्याला हे विषय रात्रीच सुचतात, रात्र झाली की आपले विषय चालू होतात. आणि आत्ता 5-6 वर्षापूर्वीची एक गोष्ट, माझी सख्खी वहिनी, भावाची बायको, आणि लग्न होतं गावी, काकाच्या मुलाचं का मुलीचं, आणि आम्ही सगळे गेलो होतो लग्नाला. आणि गावी हळदीला जर वार असेल तर चिकन मटन असतंच आपल्याकडे. आणि दुपारी आमची कलमाची बाग आहे, वडिलांनी 500 कलमं लावलेली आहेत आंब्याची, तिथे आम्ही कलमात ना दुपारी 12 वाजता गेलो. आमचा श्रीमामा म्हणून एक आहे, तो आला होता, तो आंबे टेम्पोतनं भरून घेऊन गेला म्हणून कळालं आम्हाला.
गावी खूप असतं रे कलमांचं, ह्याची एवढी जागा, तो बरोबर. एवढ्या झाडाला लागली आहेत फळं, ती घेऊन गेला, कोण नाही घेऊन गेला, कोण सांगतं पाऊसच पडला, आता काही मोहरच आला नाही. तर त्या असंच आहे, ह्याच्यात ते आमचं कलमांचं चालू होतं. मी, माझी वहिनी, आम्ही दोघी जणी बरोबर 11:45 काहीतरी आमचे ते एक पूल आहेत, त्या पुलावरनं चालत गेलो आणि आलो आणि फोटो काढत होतो. नॉर्मल असं छान वाटत होतं म्हणून बागांमध्ये कलमाचे असे आंबे लागले होते. मग ते फोटो काढत आम्ही आलो आणि रात्री 8:30ला 9ला ना माझी वहिनी एका ठिकाणी अशी बसूनच होती बराच वेळ. म्हणजे घरात जेवणं आहेत करायची, कामं आहेत करायची, तिला तयार व्हायचं आहे, हळद आहे, तरी पण ती अशी बसूनच होती. तर आम्ही जाता येता हाक मारतो, अगं मनीषा काय किती वेळ झाला, किती वेळ झाला, आवर आता हळद लावायची आहे. काय नाही बोले ना, काय नाही. नंतर तिला बहिणीने उठवलं, मुली चल उठ. मग ती उठली, तयारी वगैरे केली. तिला ना पटकन असं बहिणीला ना तिचं अंग थोडं गरम लागलं असं तापासारखं. तर मग ती म्हणाली की तुला काय ताप वगैरे आलाय का, वाटतोय का. ती काय बोलतच नव्हती. आणि जेवायला बसलो, सगळं हळद वगैरे झाली, जेवायला बसलो चिकन मटन खायला. आणि ती खातेच आहे, खातेच आहे, हिचं एवढं जेवणच नाही, हिचं एवढं जेवणच नाही, एवढी सडपातळ बाई काय जेवतीये किती. एकदा मागितला भात, दोनदा. मी मला सीमा म्हणजे माझी लहान बाई, ती मला म्हणते हिला काय झालंय. मग तिने तिला हे केलं, अगं किती खाते, एकच हे होईल ना पोटाला त्रास होईल. उठली, हात धुतला आणि ताप भरलेला. आणि 11:15 काहीतरी झाले होते आणि तिचा आवाज चेंज झाला ना भाई. ती वेगळ्याच आवाजात बोलायला लागली आणि सगळेच घाबरले घरात. आणि आम्ही गुरु घेतलाय कलावती आईंचा, परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता म्हणून आम्ही बोलतो, आम्ही गुरु घेतलाय. सिद्धारूढ वैभव वगैरे आमच्याकडे वाचतात आईकडे. आणि आईने माळ जपायला सुरुवात केली, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ती घुमायला लागली, ती घुमायला लागली. ते गावात एक म्हण आहे, ते वर्ड आहे, तो घुमतात असे. आणि मग हनुमान चालीसा तिच्या हातात आई द्यायला लागली, उडवून लावली तिने हनुमान चालीसा. हो काय करताय, आणि वेगळाच आवाज तिचा, म्हणजे मी पण काढू शकत नाही. मग गावातले जे असतात, जे मोठे म्हातार खोतार, ते आमच्याकडे एक दाजी होते, दाजी. ते मग ना विड्याचं पान असतं, त्या विड्याच्या पानावर काहीतरी केलं, मोठं एक पान असतं असं, त्या पानावर काहीतरी करून तिच्या अंगावरनं काढलं असं करून. आणि मग माझा विनयादादा, माझा नवरा पोलीसमध्ये, त्यांच्याकडे चांबड्याचा पट्टा असतो बघ, ते घाबरतं म्हणतात चांबड्याला, असं आपण ऐकलंय लहानपणापासून. हे सगळं शेवटी अंधश्रद्धा असं नाही म्हणता येणार, ऐकलेल्या आपण गोष्टी. ऐकलेल्या गोष्टी, जसं तू आता म्हणालास की ऐकलेलं काय का. तर ते करता करता अंगावरनं काढलं आणि माझा विनयादादा मग नवऱ्याला बोलला, भाऊजी चला माझ्याबरोबर, पट्टा असेल तर घेऊन चांबड्याचा. मग ते 3 तिट्यावर काय नेऊन करून आले. तरी पण ती दुसऱ्या दिवशी एकदम शांतच होती अशी, म्हणजे ते निघालेलं नव्हतं. मग कुठे जाऊन ते काय करून ते सगळं तिचं काढलं असं म्हणतात. म्हणजे आम्ही कधी कधी ना विषय निघाला तर तो घरात काढतो विषय आमच्या. आणि अक्षरशः त्या दिवशी घरात रात्री कोण झोपलं नाही, सगळे एकमेकाला चक्टून असे झोपलेलो आम्ही, बहिणी भावंड, लघवीला पण कोण गेलं नाही. तर कदाचित ना ते बोलून बोलून तो वातावरण, किंवा ते कधी कधी नाही का हॅमर होतात एखाद्या गोष्टी, तसं असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा, आय डोंट नो काय ते. तर ते हॉरर जॉनर तुझा जो सेगमेंट आहे, तर तो असेल, तू पण अनुभवला असशील की नाही माहीत नाही, किंवा ह्या मुलांनी आपल्या, पण आहे ती भावना आहे शेवटी. आणि ते मी असं नाही म्हणणार की ते भूतच आलं असेल तिच्या अंगात, किंवा ते कोण असेलच असं काय माहीत नाही. पण ते कधी कधी एखादी गोष्ट हॅमर होते. आपण कधी कधी ना रात्रभर त्या गोष्टी ऐकत असतो, किंवा आपण गावी आल्यावर घाबरतो काळोखाला. कधी कधी नाही का घाबरून सुद्धा ताप पकडतात काय काय मुलं किंवा काय. तर मग आपण असेल कदाचित तसं. बरोबर. आता माझ्या वडिलांना ती आजी रागवायची, म्हणजे अशी बोलायची, जाऊ नको थैसर, ती बाई येतात केस मोकळे सोडून, पांढरी साडी नेसून. तर ती खरंच असेल का सांग. तरी त्यांना ती दिसली, ते म्हणतात ती झोपाळ्यावरती झोपका घेत होती, मला दिसायची, पप्पा बोलायचे. जसं मी म्हणाली राक्षसगण मनुष्यगण, सुरुवातीलाच मी म्हणाली. बरोबर.
तर ते प्रत्येकाला गणाला दिसत नाही, ते विशिष्ट एका गणालाच ते दिसतं. राक्षस का मनुष्य गण कोणाला तरी दिसतं, मला वाटतं मनुष्य गणाला दिसतं वाटतं. असं आहे ते. आपली जी आपण जेव्हा जन्माला येतो ते जेव्हा ते ग्रह नक्षत्र जेव्हा त्या परिस्थितीत असतात आणि आपली कुंडली निघते त्यावेळीच आहे. मला पण माझ्या आहे ना, जसं तुम्ही आता बोललात ना की त्यांच्याबरोबर असं झालेलं, तर त्यावरून आहे ना माझे काकी आहे त्यांचा एक अनुभव होता की ते जेव्हा लहान होते ना ते गावीच राहायचे आपल्या कोकणात वगैरे. आणि त्यावेळी कसं व्हायचं की कुठे काही प्रोग्राम असेल, पूजा असली की पिक्चर लावायचे, हो, पडद्यावर पिक्चर पडद्यावर लावायचे. बोनते बिनते घेऊन हो बसायचो हो. मातीवर. हां. आणि मग बाजूच्या गावात असेल तर तिथेही जायचे बघायला, लहान पोरं तर जायचे. तर एक दिवशी तसंच झालं, बाजूच्या गावात पिक्चर बघायला गेले आणि पिक्चर काय रात्री लावायचे, जेवलं बिवलं की पिक्चर लावून बसा. आणि मग रात्री परत कोण येतंय, तर ते लोक तिकडेच आपलं अंगणात वगैरे झोपायच्या मैत्रिणी वगैरे. तर हे आपण गेलेले आणि खूप लहान असतील शाळेत वगैरे, पिक्चर वगैरे संपला आणि झोपले. आणि झोपले तर मध्ये मला वाटतं 2:30-3 वाजता त्यांची झोप उडली, अशी माहिती नाही तहान लागलेली किंवा काय उडली. तर ते असं डोळे उघडले ना, जसेच डोळे उघडले त्याने समोर बघितलं की एक बाई, ते पूर्ण केस त्याच्या तोंडावर आहेत आणि ती त्यांच्याकडेच बघते. बाई, म्हणजे हे वरती बघतायत आणि वरून ती बघते बाई. बापरे. आणि हलते वगैरे काहीच, म्हणजे रिस्पॉन्सच नाही होत्या बॉडीचा बाजूला कोणाला, म्हणजे एकदम एकदम जड झाली, अंग जड. हा, अंग जड होतं आणि काही समजत नाही. मग त्यांनी परत डोळे बंद केले आणि मग तसंच राहिले. मग थोड्या वेळानंतर परत झोपी गेले आणि मग थोड्या वेळानंतर परत जाग आली आणि बघितलं तर ती बाई समोर अशी फिरत होती, पण अंग अजिबात हलत नव्हतं, कोणाला काय बोलू शकत नव्हते. मग त्यांनी परत तसंच झोपले आणि मग दिवस उजेडायची वाट बघत होते, तसं झालं. तर अशा बऱ्याच गोष्टी मला वाटतं की अनुभवच आहेत लोकांचे, पण ते अनुभव आहेत ना, आहेत ना, तुम्ही तर पाहिले आहे ना. ना. हो, तेच. मी पाहिलंय समोर, म्हणजे वहिनीचं माझ्या पाहिलं समोर आवाज बिवाज बदललेला. बापरे. हो, बघितलंय. विचार पाहिजे तर हा कधी पॉडकास्ट भावाने ऐकला तर तो पण कमेंट करेल हो त्याच्यावर. ना, तेच. आता ते माहिती नाही की ते मानसिक आहे, मानसिक आहे का असूही काय, शकतं, असूही शकतं. किंवा त्यांनी कुठे बघितले, पण ते आहे आहे. जे आपल्या समजण्यापलीकडे आहे. हो, जसं गावी राखणदार हा प्रकार आहे ना, माहिती आहे ना, हो ऐकलं असशील ना. हो. राखणदार असतो, देवचार, देव जागेवाला. असतात. तर ते राखणदार त्यांच्या रस्त्यात यायचं नसतं, त्यांची रस्ता असतो त्यांचा जाण्या येण्याचा, तिथे घाण करायची नसते. हो, आहे ते. आता असे पण राखणदार आहेत गावी. हा, हे आमच्या शेतात आहे असं. प्रत्येकाच्या ह्याच्यात असतो, जिथे तू स्थानिक असतोस ना, ते स्थानदेवता बोलतात त्याला. ग्रामदेवता आपली कुलदेवता आहे, ग्रामदेवता आहे, वास्तुदेवता आहे. ते तुझ्या मानण्यावर आहे शेवटी. आपण मग देवाला आपण जातो गावी, आपलं कुलदेवताला बोलतात ना, कुलदेवतेचं आधी नाव घ्या. का घेतात? त्याच्यासाठी बोलतात की पाठीशी असेल तर तुम्हाला असलं काय मनात येणार नाही. आणि मला वाटतं तेच राखणदार म्हणजे तेच आहे की आपल्याला आपल्या गावची राखण केली पाहिजे. आणि तेच मला वाटतं जो आपला ग्रामदेवता आहे, जे आपली कुलदेवता आहे, आपले वास्तुदेवता आहे, वास्तुदेवता स्थानदेवता आहे. ते लक्ष ठेवून आहेत की जेव्हा काही चुकीचं होतं हो, ते असतात, उभे असतात. हो. मग गावी एवढी मोठी एवढे लाखो खर्च करून देवळं का बांधतात लोक? जुन्या ज्या देवळं आहेत ती परत पुनर्वसन करतात ना, त्याचं बरोबर, परत बांधतायत, चांगलं करतायत कारण ते त्याचं. जागृत हा, देवस्थान आहे. जागृत आहे ते. परत हनुमान जयंती असू दे, दत्त जयंती, का उत्सव गावी होतात? का परत मुंबईकर यावेत, त्यांना त्या भूमीची, त्यांच्या त्या स्थानाची आठवण राहावी म्हणून करतायत. पण त्याला एकट्या दुकट्याचं काम नाही आहे ते. तुम्ही सांगा की आता तुमचं त्याबद्दल ते जेव्हा झालं, बच्ची हा कॅरेक्टर तुम्हाला कसा मिळाला? एकतर बघा, सुरुवातच अशी आहे, मी माझं वच्ची तुम्ही बघताय, तुम्हाला वच्ची दिसते, बरोबर. पण वच्चीच्या आधी माझं माहेरी अशी एक नॉर्मल 10 बाय 4च्या घरात राहणारी मुलगी, ज्याचा काहीही या संदर्भ नाही या क्षेत्राशी, ना घरात कसलीही पार्श्वभूमी, नॉर्मल आपलं जे आपण असतो. तू कसं म्हणालास, आम्ही शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना बघितले असे सिरियल, तसंच. नंतर एक विशिष्ट शिक्षण वगैरे झाल्यानंतर आमच्या मुलींची लग्न होतात. लग्न झाल्यावर आपलं रेग्युलर जी काय लाईफ आहे ती चालू आहे. पण एक ना, लहानपणापासून ॲक्टिंग नाही म्हणताय ना, अशी आवड, डान्स किंवा असं काहीतरी करत राहायचं आरशासमोर उभं राहून असं. आणि तसं करता करता ना, लग्न झालं, मग मूल झालं, मग एक बॅक ऑफ द माइंड असतं ना आपल्या, की
एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. बघ मी प्रत्येक ह्याच्यात म्हणते काहीतरी विशिष्ट देवाने पाठवलंय प्रत्येकात करून. म्हणजे शिक्षण तर आपण घेतोच, पण अदर ॲक्टिव्हिटीमध्ये पण आपण काहीतरी प्रत्येकजण वेगळे. जसं तू आता हे एवढा मोठा पॉडकास्ट चालवतोयस, आता मी समोर पाहिलं तुला युट्यूबचं ते हे बटन मिळालंय. मिळालंय रेड कलर, आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. तर हेच असतं की ही वच्ची किंवा आपण जी भूमिका केली ती गाजणं आणि इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं. तर असं काही नाही आहे. मी छोटं छोटं काही ना काही करत होती स्पर्धांमध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये, आणि एका विशिष्ट मोमेंट नंतर असं वाटायला लागतं की आपल्याला सपोर्ट मिळेल का घरातून, करेल का कोण, आणि तो सपोर्ट मिळतो. त्याच्यानंतर आपण घरातून बाहेर पडतो. म्हणजे अगदीच मी तुला फ्रँकली सांगते, मी एक सर्वसाधारण घरात राहिलेली 10x10च्या राहिलेली घरात मुलगी, मला रस्ता क्रॉस करताना ना मी नवऱ्याचा हात धरून क्रॉस करायची. मी म्हणजे मी कधीच असं चला उठली फक्त बाजार सोडून की बाबा चल मी कुठे, आणि आईचं घर माहीत होतं तेवढं, पण बाकी कुठे पाहुणे असतील, कोणाकडे जायचं असेल, मी रस्ता क्रॉस करताना सुद्धा हात पकडल्याशिवाय क्रॉस करत नव्हती. ती मी आज खूप खूप गवळे करते, कुठे कुठे जाते. तर ती वच्चीने दिलंय मला, फ्रँकली स्पीकिंग. कारण वच्ची हे कॅरेक्टर जसं तू म्हणतोयस तर ते सर्वसाधारण अजिबातच नव्हतं. कारण संजीवनी तशी नव्हतीच, जसं मी आता म्हणाली. अब संजीवनी जर हात धरून चालत होती तर वच्ची हात ओढवून देऊन चालणारी आहे. लोकांना धडा शिकवणारी. तर ती कॅरेक्टर मिळण्यामागची भूमिका अशी आहे ना की काम करता 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 कुठेतरी ऑडिशन्स चालू असतात, मग आपण ऑडिशनला जातो, मग त्या ऑडिशनमध्ये आपण सिलेक्ट होतो, आणि नंतर आपली लुक टेस्ट होते. मग लुक टेस्ट नंतर आपण त्या ठिकाणी जातो जिथे शूट चालू आहे, सावंतवाडीला होतं आकेरीला, आणि मग तो प्रवास चालू झाला वच्चीचा. अशी ती वच्ची मिळाली. पण त्याच्या मागची ती खूप स्ट्रगल आहे. 2008 पासून मी या क्षेत्रात काम करत. मला अवॉर्ड कधी मिळालं झीचं 2018, म्हणजे 10 वर्ष. 18-19-20ला मला अवॉर्ड मिळालं झीचं बेस्ट विलन ऑफ द इयरचे. तर तो प्रवास प्रत्येकाचाच असतो. बरोबर. आणि त्याच्या मागेही म्हणजे ते 10 वर्ष फक्त दिसत आहेत काम करताना. आणि मला माहिती नाही लोकांना. काय काय मला विचारलंय ही तुमची पहिलीच सिरियल आहे का, असं मला विचारलंय लोकांना. कारण की वच्ची आधी किती सिरियलमध्ये दिसली, कारण तुम्ही कम्प्लिटली वेगळेच दिसतात त्याच्यात, आणि अशा तुम्ही कम्प्लीट वेगळे आहात. आम्ही आत्ता सुद्धा मी वेगळी दिसते. हो आता बरोबर. आत्ता सुद्धा मी वेगळी दिसते. आणि जेव्हा आम्हाला एखादी भूमिका येते, एखादा कॅरेक्टर येतो, तर त्यानुसार आम्ही तसंच वेगळं दिसणार आहे. पण ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन दिसायलाच पाहिजे, बरोबर. तरच ती मजा यायला तुम्हाला बघायला. आता मी आत्ता जशी बोलते तशी वच्ची बोलली तरी तुम्ही ऍक्सेप्ट केलं असतं का वच्चीला? अजिबात नाही. त्याचाही अभ्यास असतो. हा अभ्यास, किंवा आपले जे कोस्टार असतात, आपले दिग्दर्शक असतात सोबत, आपले रायटर असतात जे एखादी भूमिका आपल्याला समजवतात, सांगतात, त्याच्यानुसार आपल्याला ते शिकत जातो. प्रोसेस, इट्स अ प्रोसेस, बरोबर ना? तर ती 10 वर्षातली इथपर्यंत येणं आहे, किंवा व्हॉट एव्हर, काही प्रत्येकाचं जसं असतं तसं, तर आहे तसं. आणि मग प्रत्येक भूमिका जेव्हा तुम्हाला मिळते तर तुम्ही त्याचा अभ्यास कसा करता? हां, मला आत्ता जसं माझा आत्ता क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम सिनेमा आला, त्याच्यामध्ये माझे 2 सीन आहेत छोटेसे. त्यामध्ये माझं PWD ऑफिसरचं एक सीन आहे, ज्याच्यामध्ये ती मंदबाई आहे. अच्छा. हां, म्हणजे करप्टेड असतात ना, फक्त पैसे खायला बसलेले असतात त्या PWD किंवा व्हॉट एव्हर जे गव्हर्नमेंट, आपण असं म्हणत नाही, जे काय आत्ता आहे ते. तर त्याच्यासाठी काय वेगळा अभ्यास नाही करायला लागत, किंवा वेगळं शिक्षण नाही घ्यायला लागत त्या चेअरवर बसायला. जेव्हा समोरचे ॲक्टर्स मला तिने प्रश्न विचारते, एक असा अमुक तमुक, बाबा हे तुम्हाला माहिती आहे का, तर ती असं करते आहे काय, म्हणजे शी डोंट नो. ज्या जागेवर ती बसली आहे, ज्या चेअरवर, त्या कशासाठी ती बसली याचंही भान नाही त्या बाईला, त्या PWD ऑफिसरला. तर त्याच्यानंतर मग त्यांनी मला फक्त आदल्या दिवशी सांगितलं होतं, म्हणजे आमचं बोलणं कधीच झालं, आणि मग त्यांनी मला आदल्या दिवशी मी गेली हॉटेलच्या रूमवर. मग मी त्या मुलीला म्हटलं मला मिळेल का असं स्क्रिप्ट, म्हणजे काय आहे एक्झॅक्टली, वाचू तर दे. तर ती म्हणाली ठीक आहे, पण मला सेटवरच आदल्या दिवशी तिने PDF पाठवलं, पण ती रात्री 1:30ला आली. मग मी सकाळी जाता जाता ते वाचलं. ते वाचताना मला कळालं की एकंदर ही बाई मूर्ख आहे, आणि तिच्यासमोर एक असा नट बसलेला आहे जो खूप मोठा सेलिब्रिटी आहे. तर तिला त्या बाकीच्या गोष्टींची काहीच घेणं देणं नाही. तू जर नीट बघितलं असलं माहीत नाही. तर तू जसं विचारलं की कसा अभ्यास असतो, तर असं आहे की एखादी स्क्रिप्ट वाचल्यानंतर आपल्याला कळायलाच पाहिजे ना
की त्या स्क्रिप्टमधून त्या 4 लाईन आहे किंवा 1 लाईन आहे, त्या 1 लाईनमधून लेखकाला, दिग्दर्शकाला काय एक्सपेक्ट आहे, स्क्रीनला काय बोलायचं आहे त्या. तर तसं असतं, प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे काम करण्याची. आणि मला तेच अजून एक प्रश्न होता की तुम्हाला तुमचं पहिलं काम जे होतं ते कसं मिळालं आणि मग तिथून मग त्या कामाला करण्यामागचं मोटिवेशन कुठून आलं? जसं तुम्ही बोललात की तुम्ही म्हणजे आधी खूप म्हणजे असे इंट्रोवर्ट होतात किंवा घरच्यांसोबत राहणं, आणि मग तो धाडस कुठून आला की आता आपण काम करणार या क्षेत्रात, तर ते कसं झालं? तर धाडसी तर मी पहिल्यापासून आहे, कारण माझं मुलांक 1 आहे, मी 1 जुलैची आहे, बरं. सनचा अंक आहे माझा, सूर्याचा अंक आहे, त्यामुळे मी अशीच आहे. पण तरी पण ह्या क्षेत्रात जाणं जे कम्प्लिटली नवीन आहे आणि आपल्या घरातले पण थोडे थोडे बोलतात ना, हा क्षेत्र खूप असं हा बरोबर हा आपल्या अजूनही तरी आता खूप बऱ्यापैकी लोकांची मेंटॅलिटी हे झाली आहे या क्षेत्राबद्दल. पण सुरुवातीला जेव्हा हो, म्हणजे तेव्हा माझे वडील हयात नव्हते, पण ह्या क्षेत्रात मी आले तेव्हा पण त्यांना कधी आवडलंच नसतं. मी तुला गंमत सांगते, तुम्ही कसे या क्षेत्रात आलात बोललास. मी तेव्हा ना 9वी-10वीला असेल आणि ना आपल्या जे आपण ज्या एरियात राहतो तिथे असे कार्यक्रम होतात मग अच्छा साकेचे, शिवसेनेच्या पूजा असतात किंवा काय, तर मी तिथे डान्स वगैरे करायची, लावणी करायची आणि मी एवढीशीच होती. माझी मोठी बहीण ना माझ्या मागणं नाचायची, कारण मी इतकी सुंदर नाचायची आणि एवढी सुंदर दिसायची ना मी, की माझ्या बहिणीला टेन्शन यायचं की हिला कोणती आता उचलून नाही जातं, तर तीच माझ्या मागे मागे करायची. आणि तेव्हा ना एक पद्धत होती, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये द्यायची, बक्षीस. अशी ओवाळून द्यायची. तुला सांगते ना, घ्यायचे. आणि मी ना असा माझ्या जी लावणीची साडी होती ना, ते पदर असा घेऊन बसायची, अशी करायची. आणि आम्ही काय काय फॅमिलीतले नव्हतो, काही नव्हता आमचा संदर्भ त्याच्याशी, पण तेव्हा ते पैसे चिल्लर असायची ना, 8 आणे 1 रुपये, तर ती ह्याच्यात घ्यायची, तर बहीण मला उचलायची आणि पळून जायची. माझी मोठी बहीण ती ऐकेल तर ती म्हणेल की म्हणजे ती पळून जायची माझी बहीण, तिला एवढी भीती वाटायची. आणि मी बऱ्याच अशा कार्यक्रमांमधून, शाळेमध्ये आपले गॅदरिंग असतं किंवा मग कामगार कल्याणची नाटकं असतात नाही का, आपल्या कामगार कल्याणची, त्याच्यामधून वगैरे भाग. पण वडिलांना अजिबात नाही आवडायचं. वडली यायच्या आधी आम्ही सगळे 7च्या आत घरा. आई गपचूप कधीतरी म्हणायची की चला जावा तुम्ही, आई करायची सपोर्ट, पण वडिलांना अजिबात आवडायचं नाही, कारण ते साधे मिल कामगार होते. बरोबर. हा, आणि आम्ही 4 भावंड आणि त्यात 3 मुली आणि 1च भाऊ, म्हणजे किती बॉदरेशन किंवा एक दडपणाखाली असतील बघते त्यावेळेस. त्यामुळे त्यांचं असं असायचं की नाही बरोबर, लोक बरोबर नाही, समाज बरोबर नाही आहे, कशाला बाहेर जायचं, रात्री अपरात्री कशाला बाहेर राहायचं, तुला घरात राहायचं, 2 टाईमचं खायचं, व्यवस्थित तुम्हाला मिळतंय ना, जे काय आहे ते. शिक्षण दिलं आमच्या वडिलांनी सगळ्यांना आम्हाला. मी BCom ग्रॅज्युएट आहे, मोठी बहीण MA आहे, भाऊ BSc आहे, फक्त माझी एक 3 नंबर मेन शिकलेली नाही, हाताची सगळी बोटं सारखी नाही आहेत तसं. बरोबर. तर ते सगळं असताना सुद्धा एक चालला होता प्रवास, पण ह्या क्षेत्रात येण्याचं असं काहीच ठरवलं नव्हतं कधीच. आणि म्हणूनच मला फेम मिळाला असेल कदाचित. कधी कधी आपण एखाद्या गोष्टी ठरवतो आणि त्या होत नाही किंवा होतात. तुम्ही बोललात ना आता की लोकांना तुम्ही त्यांच्यातलाच एक भाग वाटतात, म्हणजे जेव्हा मीही तुमच्याशी बोललो तर तुम्ही खूप जास्त म्हणजे असं अप्रोचेबल वाटलात. नाही तर जेव्हा आपण बोलतो कोणात ॲक्टरशी वगैरे, ते कशाशी वाटतात, ते ॲक्टर आहेत. तुम्ही असं नाही वाटलं, तुम्ही म्हटलं म्हणजे आपल्या आईसारखे वगैरे असेच वाटलात, म्हणजे खूप होमली वाईब होती तुमच्याकडून. आणि माझं बोलताना ते असतं, बाळा, बाबा, काय रे, कसा आहे, कसं वगैरे असं. आणि ते कधी येतं जेव्हा तुमच्या इथे काय नसतं ना, तेव्हा ते येतं. माझं इथे जर मी सेट केलं असेल की हा बाबा पॉडकास्ट करतो, हाच यूट्यूबचं चॅनल आहे आणि हा कोणतरी ग्रेट आहे, नाही, समान जोपर्यंत तू मला, मी तुला मानत नाही ना, तोपर्यंत हे एवढं बोलणं होणार पण नाही. तू तुझ्या जागेवर ग्रेट आहेस, प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जागेवर ग्रेट असतो, त्याची त्याची मेहनत असते, बरोबर ना. जसा आता तू मला इथे बसवलंयस, तू माझा इंटरव्ह्यू घेतोयस, तू मला प्रश्न विचारतोयस, उद्या मी तुला हे प्रश्न विचारले तर तुझाही प्रवास असेल, तुझाही प्रवास असणार आहे एवढं सगळे अचीव करायला एवढ्या लहान वयात. तू फक्त 24 वर्षाचा आहे. आणि त्यासाठीच म्हटलं ना की त्यासाठी तुम्ही इथे काय तयार करायची गरज नसते. तुमचे संस्कार तुम्ही जसे वाढता लहानपणापासून, ज्या लोकांमध्ये, ज्या म्हणजे जशा सिच्युएशनमध्ये तुम्ही असता आणि जसे वाढतात, जी मुळं असतात
ती मुळं जी घट्ट असतात ना, ती मुळंच तुमच्यावरती तो मुंदा, त्या झाडाच्या फांद्या, मग ती पानं, ती फुलं, मग त्याला आलेलं फळ येतं. मग ते निकृष्ट दर्जाचं आहे का चांगल्या दर्जाचं आहे, हे त्या ज्या वेळेला ते खत पाणी घालत असतात ना त्या झाडाला सुरुवातीपासूनच, त्याच्यावरच डिपेंड असतं की त्या झाडाला कीड लागणार आहे का नाही लागणार आहे, असं मला वाटतं. खूप असं डीप लेवलमध्ये तुम्ही बोललात, म्हणजे जे तुम्ही सहजपणे जे बोललात ना ते लोकांना तुम्ही ऍक्टर सारख्या नाही राहत नाही किंवा असं एक सेलिब्रिटी पॅटर्न घेऊन राहत नाही. नॉर्मल जे काय आहे, म्हणजे आईसारख्या वाटता, बहिणीसारख्या वाटता, ताई माईसारख्या वाटता. का तर माझी मुळं तशी आहेत ना. जसं मी सुरुवातीला म्हटलं की माझी बहीण मला उचलून घेऊन पळून जायची, म्हणजे तिला ती अटॅचमेंट होती की माझी बहीण एवढी लहान आहे आणि तिला आत्ताच कोणतरी 2 रुपये देतं एवढी, म्हणजे तिला ती भीती होती. बरोबर. ती भीती किंवा ती सेन्सेशन जो असतो, त्या वेळेचं जे भान असतं, ते भान आम्हाला अजूनही आहे. जरी मी किती लेवलला गेली इन फ्युचरसुद्धा किंवा आत्तासुद्धा, तरी मला मी बोलली ना, मला ते भान आहे. आणि माझं ते मुळंच इतकी घट्ट आहेत ना की मी नाहीच बदलू शकत. पॉसिबलच नाही होऊ शकत मला. कारण मला समोरचा माणूस वेगळाच नाही वाटत रे. मला माहीत नाही हा प्रॉब्लेम आहे का चांगली गोष्ट आहे, मला माहीत नाही. अरे तो तुझं काम करतोय, तो कॅमेरा अटेंडंट जो आपला आता DOP आहे, त्याचं ते काम आहे, तो ते करतोय, तो त्याच्या जागेवर योग्य आहे, तू तुझ्या जागेवर योग्य आहेस, हा त्याच्या जागेवर योग्य आहे. मग आपण ग्रेट कसे? का? टॅलेंट प्रत्येकाचं वेगळं आहे ना. एज्युकेशन, अनुभव, एक्सपिरियन्स पण महत्त्वाचा असतो. आता काय काय एवढी मोठी दिग्गज आहेत, अनुभवाने मोठे झालेले आहेत. कधी कधी तुम्ही पुस्तकी ज्ञानाला काही उपयोग नसतो तुमच्या, पण तुमचा अनुभव असा एखादा येऊन जातो ना आयुष्यात की आपल्याला प्रश्न पडतो, आई शपथ काय केलं मी एवढं शिकून आयुष्यात, मला काय मिळालं, म्हणजे मी काय कमवलं. पण एखादा अनुभव, एखादी आयुष्यात आलेली व्यक्ती तुम्हाला चटकन काहीतरी शिकवून जाते. तुमची शिकायची वृत्ती असेल तर रादर दॅट. नाहीतर मग मीच ग्रेट आहे ह्या नादात तुम्ही असाल ना, आविर्भावात नेहमी जसे असतात काय काय लोक, त्यांना समोरचा माणूस तुच्छच वाटणार. मग बरोबर ना, तसं वाटणार नाही. आणि त्यासाठी देवाचे धन्यवाद आहेत. आयुष्यभर मी अशी काय माणसं भेटली नसतील का तुला वाटतं मला? कारण मी ज्या इंडस्ट्रीत आहे त्या इंडस्ट्रीत माझा भाऊ नाही, काका नाही, जसं मी कोण बोललो, मी तर अगदीच कोणतरी पिराईत नवखी व्यक्ती कानामागून येऊन तिखट झालेली आहे. मला माहिती आहे ही गोष्ट. आता मला सांग ना, काय सिरियल जे आपण बघतोय सिरियल्सला काय आहे, काय कॉन्टेंट आहेत सिरियलला. आणि मी तर म्हणते ना, आमची रात्रीच खेळच आणखी सिरियल बंदच नाही पडायला पाहिजे होती. इतकी ती लोकांना वेळी झाली होती लोक बघण्यासाठी. जी लोक भेटतात ना आम्हाला, ती लोक बोलतात. मला पुण्याच्याच एक त्या दिवशी मॅडम भेटलेल्या, ज्या ऑनलाईन माझं त्यांच्याशी बोलणं झालं, त्या मला म्हणतात मॅम ही सिरियल बंद नाही पडायला पाहिजे होती हो. मी म्हटलं बरोबर बोलताय हो तुम्ही. पण मी तुम्हाला सांगू का, तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल आज 14-15 वर्ष काय कॉन्टेंट आहे, शेजार धरून भाषांचं बरक, त्या सोसायटीत राहणारी मुलं, त्यांचे आई वडील, आणि मग कोणतरी येत आहे अधूनमधून कॅरेक्टरचे काहीतरी सिच्युएशन कॉमेडी असेल, काहीतरी घडायला पाहिजे ना गोष्ट म्हणून. बस रात्रीच खेळ चालले तर मालवणी. अरे मालवणी भाषेला मरण आहे का? आहे का? मच्छिंद्र कांबळी आपले दिग्गज, जे माननीय मच्छिंद्र कांबळी सरांनी 7 समुद्रापलीकडे मालवणी भाषा पोहोचवली. कुठला त्यांचं काय जीव म्हणत असेल तेव्हा, आणि त्या भाषेला मरण आहे नाही. पण काही गोष्टी अशा घडून जातात की ज्यामुळे ते कंटेंट बंद पडतात किंवा त्या सिरियल बंद पडतात, नाही कंटिन्यू करतायत. तर ती एकट्या दुकट्याची गोष्ट नाही आहे ना, टाळी एकाताने वाजत नाही. आणि सिरियल वगैरे करणं तो मोठा समूह आहे, ते काही एकट्या दुकट्याचं काम आहे का? सांग ना मला तू. आज सिरियल करणं म्हणजे केवढं आहे ते, त्याला लागणारा पैसा, सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स आहेत, आम्ही नाही म्हणतच नाही. पण मग एखादा टॉपला गेलेला कॉन्टेंट आहे तो पटकन खाली पडतो. जसा दुसरा सीझन गाजला, पहिला सीझन तर चांगलाच होता, काही वादच नाही. पण तिसरा सीझन बघ ना, 9 महिन्यातच बंद पडला रात्रीच खेळ चालेचा. आम्हाला कलाकार म्हणून पण दुःख होतं ना. बरोबर. पोट व्यक्ती नंतरची गोष्ट आहे, पोट आहे त्याच्यावर वगैरे मी नाही मानत. पोट वगैरे माझं सिरियलवर आहे, सॉरी टू से, नाहीच आहे माझं. मी काय मोठी अगदी श्रीमंत नाही आहे, पण मी माझी रोज चूल पेटते घरात. मी रोज 2 टाईमचं अन्न खाते, त्यामुळे सिरियल किंवा ह्या क्षेत्रावर माझं चूल पेटते असं नाही म्हणणार.
पण एक तो कलाकारातला आतला हे असतो ना, आपण ह्या गोष्टी काम केलं. काम केलंय आणि आपण हे करण्यासारखं आहे आणि हे पुढे जाण्यासारखं आहे, हे कंटिन्यू राहण्यासारखं आहे. मग हिंदीत ती सिरियल आज किती वर्ष आहे सांग. मग ही तर राहूच शकली असती. हे मी का बोलते तेही सांगते तुला. भेटणारा प्रत्येक प्रेक्षक किंवा तुमच्यासारखा भेटणारा कोणीही माणूस, त्याच्या तोंडात पहिला एक वाक्य असतं, काय काम केलं. ते तर असतंच, डान्सचं, अभिनय. पण सिरियल का बंद केली. आता ते माझ्या हातात आहे का सिरियल का बंद झाली. ती कितीतरी गोष्टी कारणीभूत असतील त्याला ना. त्यामुळे आम्हाला कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही असं बोलता ना, आता काय चालू आहे, आता काय काम करते, आणि मग जेव्हा आम्ही दिसतो कुठेतरी, हा चालू आहे दिसते, आहे प्रोसेसमध्ये आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात का कंटिन्यू आहात, कारण तुम्ही 9 to 5चा जॉब करताय. आम्ही 9 to 5चा जॉब करत नाही. बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्या गोष्टीला आम्ही पण रिलेट करू शकतो, कारण खूपदा असं होतं ना की जेव्हा आपला कॉन्टेंट कोणता व्हायरल जातो तेव्हा लोक येतात आणि मग त्यांना मे बी महिनाभर वगैरे नाही दिसला व्हिडिओ, बरं चालत नाहीये का. आज ह्याचा अर्थ ते नाही की चालत नाहीये, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. ग्रोथमध्ये आहोत. पण हे जे जॉब करणारे असू दे, जॉब करा, बिझनेस करा, तुम्ही स्वतःचे काही करा, पण तुमचा बिझनेस जेव्हा तुम्ही स्टार्ट केला किंवा कुठलाही एक सेटअप तुम्ही जेव्हा करता, त्याला बोलली ना मी 2008ला मी सुरुवात केली, पण माझी सुरुवात पोटातच झालेली आईच्या, कारण मी पायाळू आहे. माझी आई बोलते पायाळू असणे हे क्वचित असतात अशी मुलं, पायाळू होता. तर तेच सांगते की ती प्रोसेस असते. ती असं समजू नका की ती वच्ची केली, त्या वच्चीला अवॉर्ड मिळाला, मग ती वच्ची पुढे काहीतरी दिसली, मग नंतर दिसली नाही, किंवा सिरियलमध्ये. अरे पण तिला पण विचारा ना, तिला सिरियल करायची आहे का यापुढे. कारण पैसा सगळ्यांना लागतो रे. जरी तुमचं चूल बिल नाही ना त्याच्यावर, तरी ट्रॅव्हलिंगला वगैरे पैसा लागतो आपल्याला जायला यायला. आता मी राहते डोंबिवलीत, मला जायचंय म्हडला. म्हड एक गाव आहे, डोंबिवली एक गाव आहे. मला 3.5-4 तास तर हवे. ट्रेनमध्ये चढायला मिळतं का नाही, पण तरी आम्ही जातो. कसं तरी ओला कर, हे कर, ते कर. दिवसभर तिथे सेटवर उभं राहून जर तुला ताप असेल, जर तुला काही सुचत नसेल, तरी तुला करायचंच आहे, कारण ती तुझी चॉईस आहे. आणि त्यावरून तुम्ही म्हणजे फिमेल असल्यामुळे तुमची फॅमिली झाली. फॅमिली तर असतेच, ती सगळ्यांना आहे फॅमिली, पण पर्सनल प्रॉब्लेम सुद्धा एवढे असतात ना की ते तू बोलू पण नाही शकत कोणाकडे. मग कधी एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून सुद्धा, किंवा एखाद्या ऍक्टरची अशी वेगळी बाजू का नाही बघत. त्यांना माणूस हा की स्टॉप झाले, स्टॉप कोणी होत नाही. बघ, प्रत्येकाला ह्या क्षेत्रात जे त्याचं क्षेत्र आहे कुठलंही, आज जर याने कॅमेरा हातात नाही घेतला तर त्याला चैन नाही पडणार पुढचे 4 दिवस. मी सांगते, तुझं पण तसंच आहे. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ना आपलं अंतर्मन आपल्याला हे करत असतं की नाही ना यार, काहीतरी व्हायला पाहिजे. वी आर ऑल्सो वेटिंग फॉर दॅट मुमेंट, बट ती मुमेंट यावी लागते. अशा खूप मुमेंट येत असतात, पण कुठली तरी एकच चांगली निवडावी लागते ना आपल्याला. आपण सगळं नाही करू शकत. अगदी बरोबर. त्यामुळे तेच म्हणते की एक प्रोसेस असते प्रत्येक गोष्टीची, तर ती तुमच्यासाठी असते तशी आमच्यासाठी. आणि जसं तुम्ही आता म्हणलं की तुम्ही आता चित्रपट करताय, मी तेच सांगते. आता मी तुम्हाला विचारशील ते प्रश्न, माझे पुढचे काय प्रोजेक्ट्स, ते सांगेनच. पण असं म्हणा ना की एक सर्वसाधारण स्त्री जी हाऊसवाईफ आहेच, मी अजूनही मी हाऊसवाईफ आहे. तर हाऊसवाईफ टू ॲक्ट्रेस हा प्रवास करता करता आधी स्पर्धा, मग कुठेतरी डान्स, किंवा मग मी रियालिटी शो केलेत. मी एका दुसऱ्या पॉडकास्टमध्ये पण बोललेली आहे, मी रियालिटी शो बुगी वुगी केलेला आहे त्यावेळी 2006 बुगी वुगीमध्ये मी जाऊन आलेली आहे. हो, याच्यानंतर मी इंडियाज डान्सिंग सुपरस्टारला जाऊन आलेली आहे, डान्स इंडिया डान्स मॉमला जाऊन आलेली आहे. मला ते लोक बऱ्यापैकी सगळे ओळखायचे तेव्हा. आता त्यांना माहीत नसेल ही बच्ची आहे, कारण जसं वय वाढत जातं तसा फेस आपला बदलत जातो. बरोबर. किंवा एक प्रोसेसमध्ये आपण असतो, ते त्यांच्या ह्याच्यामध्ये आयुष्याचे वेगवेगळ्या स्टेजवर आपण पुढे जात असतो. तसं तर मी ते केलेलं आहे, म्हणजे ते करत आली आहे मी. मग मला सपोर्ट असल्याशिवाय मी केलाय का. एकट्या दुकट्याचं काम नाहीच आहे रे एवढं फिरणं. मी बोलीन, हात धरल्याशिवाय मी रस्ता ओलांडत नव्हते, तर मी काय एकटी जाईन. तर मग ती प्रत्येकाची एक वेगळी जर्नी आहे. तुझी एक तुझ्या फॅमिलीसोबत, तुझे फ्रेंड्स, रिलेटिव्ह एक जर्नी आहे, तशी माझी आहे, ह्याची आहे, त्याची आहे, प्रत्येकाची एक जर्नी आहे. तर ती तुम्ही लक्षात घ्यायला हवी.
की आत्ता दिसत नाही म्हणजे, आणि मग सिनेमात दिसलो किंवा कुठे, अरे तुला बघितलं, मग ते माझं सीन पाठवले, कोणी कोणी मला फोटो पाठवले, काय काम केलंयस, एकच सीन आहे तरी मस्त असं तसं, मग स्टेटस ठेवले कोणी. बरं वाटतं कलाकार म्हणून, बरं वाटतं ना आपल्याला की चला आपण काहीतरी भलं छोटंसं काम करतोय ते एप्रिशिएट करतायत. बरोबर. इवन हेमंत ढोमे सर पण एकच सीन होता, सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, कादंबरी, क्षितिजोग वगैरे माझ्याबरोबर होत्या सगळ्या, दुधाळे, हरीश, आणि त्यांचं असं झालं ना, त्यांना रिअली वाटलं की मॅमचं एकच सीन काय आहे. त्यांना असं झालं की अजून एखाद सीन मॅम बरोबर करताना बाई आली असती. ही माझी पावती मिळाली त्या दिवशीची. मी काय त्यांच्याबरोबर, मी त्यांना ओळखत सुद्धा, एक आपण त्यांना बघितलेलं आहे की बाबा ते मोठी स्टारकास्ट आहे असं, त्यांच्याबरोबर मला सीन करायला मिळालं हे सुद्धा मी माझं भाग्य समजते. कारण माझी पार्श्वभूमीच अशी की धावत धावत काय आलं तर कर छोटं. जय मल्हारमध्ये तर मी 2 एपिसोड केलेले, त्याच्यामध्ये मला दोन्ही एपिसोडमध्ये एक वाक्य नव्हतं, एक वाक्य. माझ्याबरोबर रमेश चांदणे ॲक्टर होता त्यावेळेला, तर त्याला सगळी वाक्य होती, कारण त्याचं नाव होतं तेव्हा खूप, तो कामं करायचा खूप सिरियल लावलंय, आणि मला एक सुद्धा वाक्य नव्हतं. पण तरी ते काम माझ्या एक्सप्रेशन किंवा जे मला त्यांनी सांगितलं होतं त्याच्यावर ते झालं. मग लक्ष, मग जलस्तुते, मग हिंदी. आणि तुला माहिती आहे का, हे मी बोलले की नाही माहीत नाही कुठे, माझी सुरुवात हिंदी सिरियलने झाली आहे. कोणती सिरियल होती? माझी सगळ्यात पहिली सिरियल जोधा अकबर. अच्छा. इतना करो ना मुझे प्यार, ये है मोहब्बत है. हा. ह्याच्यामध्ये मी टीचर, कुठे डॉक्टर अशी आली गेली. कुमकुम भाग्यामध्ये डॉक्टरचा पण एक सीन आहे माझा, जो व्हायरल झालेला मध्ये, कोणीतरी टाकला होता, अरे ओळखला का कोणी, ही आपली बच्ची आहे असं. तर माझी सुरुवात हिंदीने झाली, मी हिंदीनेच कॅरेक्टर रोल करत करत आली आहे पर्यंत. मराठी मी नंतर केलं तो केवढा मोठा प्रवास असतो, म्हणजे आपण फक्त त्या एका कॅरेक्टरला किंवा एखादा, पण ती मुवमेंट येण्याची, म्हणजे ते लिहिलेलं असतं कुठे ना कुठे, ते येऊन म्हणजे पूर्ण बदलून जातं. आणि तेच बोलली ना, ते स्टार किंवा तुमचं नशीब मानते मी खूप. आय बिलीव्ह इन लक, कारण त्याशिवाय तुम्ही इथपर्यंत नाही जाऊ शकत. हा, मेहनत तर सगळेच करतात, ते तर प्रत्येक क्षेत्रात जो तो आपली आपली मेहनत करतच असतो, पण लक फॅक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर रिअल. आणि काय ना काय झालं माहितीये, आता इंग्लिश बोलली म्हणून बोलते. नेमका काय वाटला, वच्ची म्हणजे ना गावातलीच कोणतरी लोकल आर्टिस्ट आणलेली या, आणि ती तर काम करता. मग हे 2-3 महिन्यां काय झालं माहिती आहे, असा ना माझा आवाज काय काय लोकांच्या अशा ओळखीच व्हा, जी माका ओळखतात, ज्यांच्या वगैरे मी काम केलंय बऱ्याच वेळा. तर असं ते रिकलेक्ट करूक लागले की कोण ही आपली संजीवनी ताई आहे की. मग मला फोन यायला लागले, ताई तू आहेस काय ग, ती वच्ची. म्हटलं हो मीच आहे. म्हणून मी 3-4 महिने कोणालाच सांगितलं नव्हतं की मी हे कॅरेक्टर कर. अच्छा. बापरे, माहीतच नव्हतं, माझ्या नियर बाय डिअर लोकांना माहित नव्हतं. तुमचं ते कॅरेक्टर आधी पोचलं लोकांपर्यंत. आणि नंतर संजीवनी पोचली. येस, ॲब्सोल्युटली, यू आर राईट. तर ते असं झालं, आई शी इज एज्युकेटेड. येस, आय एम एज्युकेटेड. पण मला माझ्या आजी आणि आमच्या आईकडे ना माहेरी मालवणी बोलायची. अच्छा, तुम्हाला आधीपासून यायचं? नाही यायचं म्हणजे नाही सांगते, माझी आजी आहे ना, आईची आई, ती घरात मालवणी बोलायची. बर. म्हणजे ती पण एक गोष्टच आहे छोटीशी. चालेल, सांगते, मलाही आवडेल सांगायला. माझी आजी परमानंद वाडीला राहायची, परेर विलेजला. तिथे महादेवाची वाडी होती, खाली महादेवाची वाडी, गायमुख पुढे. ते शाहीर साबळे, माया जाधव, शिवाजी साटम राहायचे तिकडे. तर शाहीर साबळ्यांचा विषय सांगते तुला. तर शाहीर साबळे, माया जाधव आणि मी जसं म्हणाली शिवाजी साटम त्या बिल्डिंगमध्ये राहायचे खाली. आणि माझी आजी दुधाच्या बाटल्या पोचवायची. तेव्हा माहिती आहे ती दुधाच्या बाटल्या, असं अशोक खराबांचा पिक्चर आहे बघ, अशी ही बनवाबनवीमध्ये ती दुधाची बाटली, तशा बाटल्यांचा माझी आजी त्यांच्याकडे पोचवायची, दुधाच्या बाटल्या. आणि माया जाधवांच्या घरी माझी आजी द्यायची, दुधाची बाटली द्यायची. शाहीर साबळेच्याकडे जायची, शिवाजी साटमांकडे जायचे. आणि मी शिवाजी साटम असे समोर एकदा बसलेले, आजी दुसऱ्या बिल्डिंगीत गेली दुधाची बाटली द्यायला, म्हणून मी तिच्याबरोबर तिला म्हटली यांच्या दाराकडे दे, यांच्या दाराकडे आजी, म्हणून मी तिकडे गेली. तेव्हा मी अशी रेग्युलर जायची कधी कधी, तर शिवाजी साटम दिसायचे, पण मला कुठे माहित होतं ते शिवाजी साटम आहेत तेव्हा. बरोबर. जेव्हा मी मोठी झाली, म्हणजे मला काय लागलं स्क्रीनला आपण टीव्ही बघायला लागलो, मग मी लोकांना आता मी बोलते घरात किंवा ताई बी बोलतात, ही जायची शिवाजी साटमकडे बाटली द्यायला दुधाची. तिथून ती जर्नी सुरुवात झाली आहे. हो,
आणि ही तिथेच जर हे लोक कोणी ऐकला पॉडकास्ट ऐकला, रुजुता देशमुख आहेत ना आत्ताच्या ज्या ऍक्टर आहेत, त्या माझ्या समोरून जायच्या अशा. अच्छा त्यावेळी हा, तिथेच राहायला त्या. हा. शाहिद साबळे, केदार शिंदे सर, अशी मी बघायची. पण तेव्हा मला माहित नव्हते ऍक्टर आहेत. माझी कुठली पार्श्वभूमी असते तर मला नक्कीच माहित असतं हे केदार शिंदे आहेत, ह्या माया जाधव आहेत. काहीच संबंध नाही. तू विचार कर ना, त्या लोकांसोबत मी आता उठते बसते. म्हणजे हे शेवटी डेस्टिनी आहे, हे लक आहे. बरोबर. हे मी ठरवलेलं काहीच नव्हतं. म्हटलं ना मी, आय बिलीव्ह इन लक. असावंच लागतं, मेहनत तर असतेच. पण मला माहीत पण नव्हतं ही रुजुता म्हणजे कोण आहे, या ॲक्टर आहेत, ह्या सगळ्या ॲक्ट्रेस तिथे राहायचे. ह्या लोक शाहिद साबळे, माया जानव हे सगळे तिथे राहायचे. अजूनही राहत असतील कदाचित तिकडे. की मी मेरे साई नावाची सिरियल बघ, सोनी हिंदी, अच्छा. मेरे साई, त्याच्यामध्ये मी 4 महिने म्हणजे मला ज्युनियरचं काम आलं, पासिंग, टोपली उचर, शेण टाक, विहिरीवरनं पाणी काढ. 25,000 पगारावर होते मी तिकडे. 3 महिने मी तिकडे मस्तपैकी ज्युनियर करत होते. पैशाची गरज असतेच त्यावेळेला, म्हणजे एवढं सगळं नव्हतं व्यवस्थित, काय ना काय गोष्टी. तर म्हटलं चल 25,000 पगार पण मिळतोय आणि मेन सपोर्ट होता. म्हणून मी सकाळी नायगाव, माहिती आहे वसई नायगाव, मी राहायची त्या वरळीला. मी 5-2ची ट्रेन पकडायची. आम्ही दोघे मैत्रिणी होतो, इथल्या लोअर परेल, नायगाव वगैरे ज्युनियर करत होतो. आम्ही जायचो आणि संध्याकाळी पॅकअप झाला की घरी परत सकाळी उठून मी हार्डली 3 तास झोपायचो बापरे. आणि परत जायचो. असं 2-3 महिने केलं. आणि 4थ्या महिन्यात काय झालं माहितीये, एक जे मी तिथे कॅरेक्टर केलं, मोनिकिमा म्हणून. मोनिकिमा म्हणजे त्या मुलीला बोलता येत नाही आणि ऐकता पण येत नाही, म्हणजे गुंगी आणि बहिरी मुली. तर त्या मुलीच्या आईच्या रोलसाठी एक सकाळी आर्टिस्ट आली होती 8:30-9 पर्यंत. 10 वाजले, 10:30 झाले, 11 वाजले तरी कोणी आर्टिस्ट आली नाही. मग तिथे आम्ही ज्या ज्युनियरमध्ये सगळ्या होतो ना 7-8 जणी, तर तिथे EP असतात, क्रिएटिव्ह असतात आपले लाईट प्रोड्युसर, जे काय पूर्ण टीम असते त्यांची बसलेली. त्यांनी बोलले ऑडिशन घ्यावं लागेल आता इथे. 1 दिवसाचं शूट जेव्हा लागतं ना, किंवा अर्धा, त्यांना काय पैसा लागलेला असतो त्या प्रोड्युसरचा, तो मग त्याच्यावर त्या सगळ्या जणांचं पोट असतं, स्पॉटवाले असू दे, लाईट्सवाले, कोबी. तर ते असंच हे करून चालण्यास नाही येऊ. तरी 11 वाजेपर्यंत मग त्यांनी ऑडिशन्स घेतले आणि त्या ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट झाले, तेवढ्या बायकांमध्ये, 8 जणींमध्ये. आणि मग तिथे मी ते 7 दिवस कॅरेक्टर केलं, मोनिकिमा म्हणून. कधीतरी बघ जमलं तर. मेरे साई सोनी हिंदीला जी सिरियल होती आपली, त्याच्यामध्ये 7, 8, 9, 10, 11 माझे एपिसोड आहेत सगळे. जिथे आधी मी 3 महिना, तू बघशील ना चुकून ते एपिसोड नाही बघितलंस तर पहिल्यापासून जरा मुद्दाम बघ, मी ज्युनियरला दिसेल तुला. अच्छा. पाणी काढताना, कुठे एक टोपली नेताना, अशी इकडून फिरताना तिकडून फिरताना, अशी. तो पण प्रवासच झाला ना बाबा. तिथून आता इथपर्यंत इथे चित्रपट येत आहेत, मोठ्या पडद्यांवर दिसत आहेत. करत सातत्य पाहिजे आणि सपोर्ट पाहिजे. मी किती वेळा बोलली, सपोर्ट सिस्टम पाहिजेच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये. पण मला तर खूपच जास्त मजा आली आणि खूप धमाल आली. लोकांना संजीवनी पाटील मॅमची एक वेगळी बाजू जाणून घेतली, लोकांनी वच्चीची एक वेगळी बाजू जाणून घेतली. पण थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात इथे आणि तुम्ही लोकांना सांगितलं, तुमची एक बाजू मांडलीत आणि मला तर खूप जास्त मजा आली. मंडळी, तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही मॅमलाही फॉलो करू शकता, त्यांचे इंस्टाग्राम हँडल डिस्क्रिप्शनमध्ये असेल, नक्की जा, सबस्क्राईब करा चॅनलला, करा आणि स्पॉटिफायवरही ऐका, फेसबुकवरही फॉलो करा आणि भेटूया आपण परत एकदा अशाच एक एपिसोड. वेगळ्या आपण काहीतरी वेगळं बोलण्यासाठी नक्कीच नक्कीच. म्हणजे वच्छीला सोडून देऊ जरा, आणि वच्छीच्या व्यतिरिक्त अजून संजीवनी जे मी ही घालते किंवा आता मी त्याचाही अभ्यास करते सध्या. हो, तेही आम्हाला जाणून घ्यायला खूप चालेल.